नमस्कार. आज रयत शिक्षण संस्थेच्या 101 वर्धापन दिनानिमित्त अण्णासाहेब आवटे कॉलेज आणि मंगलाताई जगताप कॉलेज उमरज यांच्या वतीने आज जे व्याख्यान आयोजित केलेलं आहे त्यामध्ये व्याख्यानाची या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते ज्येष्ठ लेखक माननीय उत्तम कांबळे साहेब, या निमित्ताने उपस्थित रयत शिक्षण संस्थेचे सचिव शिवनकर सर, सहसचिव गायकवाड मॅडम, सहसचिव माध्यमिक विभाग नागपूर सर, प्राचार्य संजय कांबळे सर, पश्चिम विभागाचे अध्यक्ष राम कानगे साहेब, मीनाताई जगदने मॅडम, वाईस चेअरमन भगीरथ शिंदे साहेब, सर्व महाविद्यालयीन विकास समितीचे सर्व सदस्य, त्यात माननीय बाळासाहेब बेंडे, बाळासाहेब बानकेले, सर्व मान्यवर रयत सेवक, प्राचार्य संजय कांबळे सर, सर्व शाखा प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी बंधू भगिनी, रयत शिक्षण संस्थेच्या 100व्या 101 जे वर्धापन दिन आपण जे साजरा करतो तो यावर्षी कोविड-19 मुळे संस्थेचा कार्यक्रम आपण पुढे ढकललेला आहे, परंतु या निमित्ताने विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना एक थोडस सहविचार, एक चांगला व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळावं म्हणून आजचं व्याख्यान आपण आयोजित केलं. त्यासाठी आजचे प्रमुख व्याख्याते माननीय उत्तम कांबळे सर यांनी आम्हाला होकार दिला, त्याबद्दल प्रथमतः रयत शिक्षण संस्थेतर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतो, त्यांना हार्दिक धन्यवाद देतो. या निमित्ताने फक्त मी काही माझे 1-2 विचार आपण समोर मांडतो. आपण प्रमुख अतिथीचं व्याख्यान ऐकणारच आहेत. खरं तर 19वे शतक हे शिक्षण आणि विज्ञानाचे शतक म्हणून ओळखले गेलं आणि आपण पाहतो की यामध्ये ज्या ज्या राष्ट्रामध्ये, ज्या ज्या उपखंडामध्ये शिक्षणाचं सार्वत्रिकरण केलं गेलं ते देश प्रथमतः आपल्याला सर्व जगभर डॉमिनंट झालेले पाहायला मिळाले. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल युरोप खंडाचा, की युरोपामध्ये प्रथमतः सार्वत्रिक शिक्षण जे आहे हे जास्त भर दिल्यामुळे तेथील समाजाची प्रगती झाली आणि मग आपल्याला असं दिसतंय की तिथून आपल्या ब्रिटिश कॉलनायझेशनचा जी वसाहतवादांचा जो पुढे विस्तार झाला तर त्याला वेगवेगळ्या प्रतीचं त्या युरोपीय खंडामध्ये आपल्याला असं दिसतं की आधुनिकता येत गेली. आपल्याही देशामध्ये समकालीन काळामध्ये काही दुर्बल लोकांना शिक्षणाची सोय होती, परंतु सार्वत्रिक शिक्षण सगळ्यांना मिळावं यासाठी त्या काळचे समाजसुधारक, विशेषतः आपण पाहतो की महात्मा फुले, राजाराम मोहन राय यांनी ब्रिटिशांच्या सहकार्याने समाजामध्ये जी शिक्षणाविषयी जी जागृती किंवा समाजामधले काही सुधारणा ज्या आहेत त्याही आपल्याला केलेलं पाहायला मिळतात. नंतरच्या काळात आपण पाहतो की शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी खरं तर जास्तीत जास्त दारं उघडावी नव्हे. महात्मा फुलेंनी त्या काळात जो संदेश दिला की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले, असे सगळे अविद्येने झाले. खर तर हा संदेश आपण पाहतो की तत्कालीन समाज सुधारक, विशेषतः शाहू महाराजांनी सुद्धा प्राथमिक शिक्षण हे सगळ्यांना कंपल्सरी असावं या संदर्भात सुद्धा काही
नियोजन केलं किंवा काही अंमलात पण आणलं. आणि याच कालावधीमध्ये आपण पाहतो की आपल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण घेत असताना ह्या सर्व गोष्टी पाहिल्या. आपण अण्णांचं कार्य कांबळे साहेब आपल्याला जास्त अधिक प्रखरपणे सांगतील, परंतु प्राथमिक शिक्षण घेताना, विशेषतः हायस्कूलचं शिक्षण घेताना त्यांना हे जाणवलं की समाजाच्या तळागाळापर्यंत खरं तर ही शिक्षणाची सोय आपण उपलब्ध करून दिली पाहिजे. जातीभेद आपण नष्ट केला पाहिजे. सर्व लोकांना ह्या शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून ह्या सर्व समाज सुधारक, त्यात महात्मा फुले असेल, शाहू महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सगळ्यांच्या म्हणजे प्रेरणेसारखंच अण्णांनी त्या काळामध्ये खर तर जगभरामध्ये नसलेला प्रयोग त्यांनी केला की सर्व जातीचे विद्यार्थी एका छताखाली आणून वसतिगृहापासूनच शिक्षणाची त्यांची सोय केली. सुरुवातीला शिकवणी म्हणून साठीचे वर्ग सुरू केले आणि त्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने शिक्षण कसं मिळेल त्यासाठी त्या काळातील काही लोकसहभाग त्यांनी घेतला, काही मान्यवरांचाही मदत घेतली. आणि आपल्याला असं पाहायला मिळते की त्या विद्यार्थ्यांना त्यांनी विद्यालय, महाविद्यालय नव्हे परदेशातील सुद्धा शिक्षण उपलब्ध करून दिलं. खरं तर अण्णांना त्या काळामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा समकालीन लोक तिकडे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात, परंतु अण्णांनी स्वतःची सगळी जी आपण म्हणूया की सगळी एनर्जी, सगळं संपत्ती या रयत शिक्षण संस्थेच्या सर्व कामाला लावली. आणि 4 ऑक्टोबर 1919 रोजी या रयत शिक्षण संस्थेची जी स्थापना केली की त्याद्वारे खर तर समाजातील गोरगरिबांना, पददलितांना, विशेषतः ग्रामीण भागातील दुर्गम खेड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून अण्णांनी सुरुवात केली. आणि म्हणून तो समकाल जर पाहिला आपण तर प्राथमिक शिक्षण अण्णांनी अगदी दुर्गम खेड्यापर्यंत त्यांच्या बरोबर शिक्षकांना घेऊन मंदिरामध्ये झाडाखाली घेऊन सगळे सर्वदूर शिक्षणाची सोय केली. नंतर त्या लोकल बोर्डाने प्राथमिक शिक्षण घेतलं, प्राथमिक शाळा त्यांना दिल्या पण सरकारला. पण त्यानंतर त्यांनी विद्यालय, महाविद्यालय आपण जे पाहतो की महाविद्यालयाचं पहिलं छत्रपती शिवाजी कॉलेज हे रेसिडेन्शियल कॉलेज म्हणून काढलं गेलं. खरं तर ती जी पद्धत आहे आज आपण ती जगभरात पाहतो की संपूर्ण शिक्षण, स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. आणि त्यासाठी कमवा शिकवा योजना यासारख्या योजना अंगीकारून शिक्षणाची सोय त्यांनी करून दिलेली पाहायला मिळते. अण्णांच्या या कार्याने प्रेरित होऊन आपण पाहतो की नाशिक जिल्हा मराठा प्रसार असेल, अहमदनगर जिल्हा मराठा प्रसार असेल किंवा शिवाजी शिक्षण संस्था विदर्भ असेल, महाराष्ट्रातील बऱ्याचशा समाज सुधारकांनी, अण्णांनी त्यांना एक प्रकारे सहकार्य केलं. आणि आपल्याला पाहायला मिळतंय की समकालीन काळामध्ये अण्णांनी शिक्षण हेच आपल्या लोकांना मिळालं पाहिजे यासाठी फार आग्रह धरला. आणि त्यासाठी त्यांना एक काळ असाही होता की राजकीय क्षेत्रामध्ये आपण पाहतो की काही लोकांनी राजकीय त्यांचे वेगळे व्यवस्था निर्माण केली, परंतु अण्णांनी राजकीय क्षेत्रात न जाता रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटलांनी आपण पाहायला मिळतं की सगळी घरातली सर्व संपत्ती या शिक्षणासाठी त्यांनी दिली. आणि मग आपल्याला असं पाहायला मिळते आजचं रयत शिक्षण संस्थेचं चित्र की जे अण्णांनी घटना आपल्याला जी दिली, रयत शिक्षण संस्थेला एक शिस्त दिली. आणि त्यामुळे पुढील काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते की समकालीन चेअरमन असतील, अध्यक्ष असतील, या सगळ्यांनी आज रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडामध्ये एक नावाजलेली संस्था आणि मोठी संस्था म्हणून ओळखली जाते. त्याच्या जवळपास 747 शाखा आहेत, 43 महाविद्यालय आहेत. या 100व्या वर्षामध्ये रयत शिक्षण संस्थेला विद्यापीठही शासनाने दिलेलंच आहे. आणि खरं तर आजचा जर आपण हा विचार केला की अण्णांनी त्या काळामध्ये मुठभर लोकांना शहरात मिळालेलं शिक्षण हे दुर्गम आणि खेडोपाड्याची विद्यार्थ्यांना कसं मिळेल यासाठी खरं तर जे उद्देश रयत शिक्षण संस्थेचा होता तो यशस्वी करून दाखवला. आजही अशी परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते की दुर्गम खेड्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थेमुळे आज तिथला ग्रामीण भागातला विद्यार्थी शिकू लागलाय. आणि विशेषतः आजचे चेअरमन आम्ही जर पाहिलं तर
चेअरमन साहेब आणि अध्यक्ष माननीय शरदरावजी पवार साहेब, मध्यंतरीच्या काळामधील सर्व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन यांनी सर्व शाळा, सर्व महाविद्यालय ही डिजिटल केली. दुर्गम खेड्यामधले सर्व विद्यालय सगळ्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचं शिक्षण दिलं. आणि त्यातल्या त्यात टेक्नॉलॉजीचं जास्त शिक्षण कसं मिळेल यासाठी त्यांनी भर दिला. आणि म्हणून आजची रयत शिक्षण संस्था ही आज आम्हाला उभी राहिलेली दिसते. त्याच्यामध्ये विशेष मी साहेबांचं, खरं तर चेअरमन साहेबांचा अजून एक उल्लेख करेल की साहेबांनी त्यांच्या काळामध्ये जास्तीत जास्त या रयत शिक्षण संस्थेला क्वालिटीकडे नेण्याचा फार प्रयत्न केला. आणि आम्ही आज पाहतोय की आमची बरीचशी महाविद्यालय A+ ग्रेड मधली आहेत, A ग्रेड मधली आहेत आणि क्वालिटीचं एज्युकेशन आज मिळू पाहतंय. आजही चेअरमन साहेबांची आपण राहणी पाहिली तर कर्मवीर अण्णा ज्या घरात राहत होते त्याच घरामध्ये ते आज राहत आहेत. एकदम साधी राहणी आहेत, उच्च विचारसरणी आहेत आणि सरांसारखेच आम्हाला सर्व मान्यवर रयतचे सगळे पदाधिकारी, सर्व मॅनेजिंग काउन्सिल सदस्य हे सहकार्य करतात. आणि म्हणून आजची रयत शिक्षण संस्था ही आज आपल्याला उभी राहायला पाहायला मिळते. आणि मी सांगितलं की जसं शिक्षण हे रयत शिक्षण संस्थेने दिलं त्याच पद्धतीने समकालीन इतरही शिक्षण संस्थेने दिलं. आणि म्हणून आजचा जो महाराष्ट्र आहे तो शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे गेलेला पाहायला मिळाला इतर राज्याच्या तुलनेने. विशेषतः सामाजिक जे निर्बंध होते किंवा सामाजिक स्तर होते ते जास्तीत जास्त कमी करण्याचा प्रयत्न केला. आणि इतर राज्यांच्या तुलनेने हा पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचा फार मोठा वाटा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून मला निश्चितच रयत शिक्षण संस्थेविषयी आणि आपल्या सर्व व्यवस्थेविषयी अभिमान वाटतो की अशा संस्थेमध्ये आम्हाला काम करायची संधी मिळते. याच्याविषयी अधिक योग्य आणि प्रखरप्रमाणे आपल्याला आजचे प्रमुख व्याख्याते माननीय उत्तम कांबळे साहेब मांडतील. म्हणून मी जास्त आपला वेळ घेऊ इच्छित नाही. मी परत एकदा आपल्या सर्वांचं, सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय कर्मवीर. यानंतर कराळे सर, कांबळे सरांना हे करा. कांबळे सर पाहुण्यांचा परिचय करून देतील, नंतर पाहुण्यांचं व्याख्यान आणि मग अध्यक्षीय भाषण होईल. नमस्कार. रयत संस्थेच्या 101 वर्धापन दिनानिमित्त आज मंचर महाविद्यालयाने संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार माननीय उत्तम कांबळे साहेब यांच्या व्याख्यानाचा लाभ जो मिळवून दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचं नियोजन आम्हा सर्वांचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर अनिल अप्पासाहेब पाटील यांनी स्वीकारल्याबद्दल मी त्यांचा सर्वप्रथम ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर रयत संस्थेचे सचिव माननीय प्रिन्सिपल डॉक्टर शिवनकर साहेब, माननीय प्रिन्सिपल डॉक्टर प्रतिभा गायकवाड मॅडम, सहसचिव माननीय प्रिन्सिपल डॉक्टर मेनकुदळे साहेब, ऑडिटर रयत संस्था, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या आमच्या मार्गदर्शिका माननीय मीनाताई जगधने मॅडम, माननीय ॲडव्होकेट भगीरथ दादाजी शिंदे साहेब, सर्व मान्यवर यांचं मी मनापासून स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहेत ते माननीय डॉक्टर अनिल अप्पासाहेब पाटील. मी अतिशय थोडक्यामध्ये त्यांचा परिचय करून देतो. खरं तर त्यांना तो परिचय करून दिलेला आवडणार नाही. बिल गेट्सने 1999 ला एक पुस्तक लिहिलेलं आहे, बिझनेस ॲट दी स्पीड ऑफ थॉट. त्याच पद्धतीने डॉक्टर अनिल पाटील साहेबांची अशी धारणा आहे की ही रयत संस्थेची वाटचाल जी आहे ती एज्युकेशन ॲट दी स्पीड ऑफ थॉट या गतीने ती चालावी. खरं तर कुठल्याही संस्थेचं 100 वर्ष पूर्ण होणं ही एक खूप आगळी आणि वेगळी बाब असते. कारण व्यक्तीचं वय हे वाढत असतं जरी काम नाही केलं तरी, परंतु संस्थेचं वय वाढण्यासाठी त्यागच करावा लागतो. त्यागातूनच संस्था जी आहे ती वाढत असते. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये या 100 वर्षाच्या टप्प्यामध्ये जे आहेत यामध्ये सर्वच मान्यवरांचा उल्लेख मी ते करणार नाही, परंतु संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील
सौ लक्ष्मीबाई उर्फ वहिनी रयत माऊली, माननीय हमीद अली असतील, राब काळेसाहेब असतील, बापूसाहेब नलवडे असतील, मुठा साहेब असतील, कृष्णाजी दीक्षित, भाऊसाहेबजी नलवडे, इस्माईल साहेबजी मुल्ला, सुटणकर साहेब असतील, त्याचबरोबर गणेशसाहेब आतार, महादार साहेब उनवणे साहेब, आप्पासाहेब पाटील, रावसाहेब शिंदे साहेब, एन.डी. पाटील साहेब यांचं योगदान जे आहे या निश्चितपणाने महत्वाचं असल्याचं आपल्याला दिसून येईल. डॉक्टर अनिल पाटील साहेबाबद्दल बोलायचं झालं, सांगायचं झालं तर तो एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय होईल. परंतु या महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ लेखक संशोधक माननीय डॉक्टर रमेशजी जाधव यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरती एक सुंदर असं संशोधनपर एक पुस्तक दिलेलं आहे की जे साकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं आहे. त्यामध्ये रमेश जाधव असे म्हणतात की डॉक्टर अनिल पाटील कर्मवीरांचे नातू यांच्याशी सुसंवाद करता आला. त्या भल्या माणसाने माझ्यासारख्या पूर्ण अपरिचित असणाऱ्या व्यक्तीला आदराने वागून संस्थेने प्रसिद्ध केलेल्या कर्मवीरासंबंधीचे ग्रंथ, स्मरणिका, पुस्तिका मोठ्या उमद्या मनाने माझ्याकडे सुपूर्द केल्या. त्यांच्या दर्शनाने शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घोमटी या तुकोबाच्या अभंगाची प्रकर्षाने आठवण होते. असं मनोगत जे आहे ते माननीय रमेश जाधव जे लेखक यांनी केलेलं आहे. डॉक्टर अनिल पाटील साहेब यांनी कर्मवीर विद्या परभणीच्या मार्फत एक अकॅडमिक विंग जी आहे, या अकॅडमिक विंगची बांधणी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहे. त्याचबरोबर देशामध्ये कुठल्याही संस्थेकडे एक आर्काइव्ह विभाग म्हणजे पुरातत्व विभाग नाहीये, परंतु डॉक्टर अनिल पाटील साहेबांच्या दूरदृष्टीपणातून रशियन संस्था ही कदाचित अशी एकमेव संस्था असली त्याचा आर्काइव्ह विभाग आहे. या निमित्ताने एक महान कर्मयोगी या वेब एक कॉम्प्युटर सीडीचं एक चांगल्या पद्धतीचं कामकाज जे आहे ते झालेले की जे 5000 वेब पेजेस आहेत असते वाचायचे झाले तर 100 तास लागू शकतील. अण्णांच्या छायेत 27 मान्यवरांच्या मुलाखती हे खूप सुंदर एक संकलन जे आहे ते डॉक्टर अनिल पाटील साहेबांच्या मार्गदर्शनातून झालेलं आहे. आणि आज डॉक्टर अनिल पाटील साहेबांकडे स्वतःचे असते 5 लाख डॉक्युमेंटेशन जे आहेत ते डिजिटल फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असल्याचं आपल्याला दिसून येईल. आणि असं म्हटलं जातं की जर 1 किंवा 2 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर शेती करा, 5-10 वर्षाचे नियोजन करायचे असेल तर झाडे लावा आणि 100 वर्षाचे नियोजन करायचे असेल तर विचार पेरा. तो विचार पेरण्याचं काम जे आहे ते इथून पुढच्या 100 वर्षासाठी ज्ञानरूपी विचार पेरण्याचं काम जे आहे ते डॉक्टर अनिल पाटील साहेब जे आहे ते फुल टाइम हे करतायत. आणि रशियन संस्थेचा आज चालता बोलता एन्सायक्लोपीडिया जर कोण असेल तर तो निश्चितपणाने डॉक्टर अनिल पाटील साहेब असल्याचं आपल्याला दिसून येईल. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय उत्तमजी कांबळे साहेब यांच्याबद्दल खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचा परिचय आहे, परंतु एक सभेचा संकेत म्हणून मी अतिशय थोडक्या वेळामध्ये त्यांची मी ओळख करून देतो. त्यांचं पूर्ण नाव जे आहे ते उत्तम मारुती कांबळे, जन्म 31 मे 1956, शिक्षण BA राज्यशास्त्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, जन्मगाव टाकळीवाडी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर, मूळ गाव जे आहे ते शिरगुप्पी आहे तालुका अथणी जिल्हा बेळगाव आणि प्राथमिक शिक्षण जे आहे ते त्यांचं टाकळीवाडी शिरोळ येथे झालेलं आहे. त्याचबरोबर व्यवसायाचे अनुभव म्हटलं तर एक पत्रकार म्हणून त्यांचा एक आगळी आणि वेगळी ओळख असल्याचे आपल्याला निश्चितपणाने दिसून येईल. त्यांची ग्रंथ संपदा जी आहे ती खूप मोठी आहे. कथा संग्रह त्यांचे खूप प्रसिद्ध आहे. त्यांचे मी वेळेच्या या असून मी जास्त उल्लेख करत नाही. कादंबरी त्यांनी लिहिलेल्या आहेत. कविता संग्रह, जागतिकरणात माझी कविता, नाशिक तू एक सुंदर कविता, त्याचबरोबर आत्मचरित्र वाट तोडवता हे त्यांचं आत्मचरित्र आहे. आणि महाराष्ट्रामध्ये या आत्मचरित्राने एक आगळा आणि वेगळा इतिहास आहे तो घडवल्याचा आपल्याला निश्चितपणे दिसून येईल. त्याचबरोबर आई समजून घेताना ही त्यांचे कलाकृती जी आहे ती महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. एका स्वागताध्यक्षाची डायरी, ललित लेखन मध्ये थोडंसं वेगळं, कुंभमेळ्यात बहिरू, निवडणुकीत बहिरू, संशोधनपर ग्रंथामध्ये देवदासी आणि नग्नपूजा, भटक्यांचे लग्न, कुंभमेळा साधूचा संधी साधूचा, वामनदादाच्या गीतातील भीमदर्शन, संपादित ग्रंथ हे त्यांचे आहेत. अग्रलेखाचे संपादन अनेक त्यांनी केलेले आहेत. मुलाखतीचे संपादन यामध्ये रावसाहेब कसबे यांची क्रांतिकारी चिंतन, लढणाऱ्यांच्या मुलाखती, त्याचबरोबर कविता संपादन त्यांनी केलेले आहे. संशोधनपर संपादन त्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या एक शोध, दिवाळी अंकांचे संपादन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये त्यांनी अस्वस्थ शतकातील मानगाव परिषद अतिशय चांगल्या पद्धतीचा एक ग्रंथ जो आहे तो नुकताच त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. त्याचबरोबर ऊसतोडणी कामगारांच्या ज्या महिला आहेत त्यावरती कोयत्यावरती पोट
ही त्यांचं एक सुंदर कलाकृती जी आहे ती असल्याची आपल्याला निश्चितपणाने दिसून येईल. खरं तर या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आजचं जे व्याख्यान आहे त्यामध्ये खरं तर खूप बोलण्यासारखं आहे उत्तम कांबळे सराबद्दल. परंतु माधवराव बागल यांनी भाऊरावांच्या कार्याच्या निमित्ताने जे उल्लेख केलेला आहे की भाऊराव पाटील यांनी सहजीवन, सहभोजन, सहशिक्षण, सामुदायिक शिक्षण, विषमता आचरणातून विचारातून नाहीशी होण्यासाठी समतावादी रयतेचे राज्य जे आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या महाराष्ट्रामध्ये समतावादी रयतेचं राज्य जर कोणी उभा केला असेल तर ते निश्चितपणाने महात्मा ज्योतिराव फुले नंतर ते कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केल्याचं आपल्याला दिसून येईल. बहुजन समाजाचे शिल्पकार म्हणून भाई माधवराव बागल यांनी आवर्जून जो उल्लेख केलेला आहे तो महात्मा फुले, राजाजी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि परवणकार केशवराव ठाकरे. या उत्तम कांबळे सरांनी अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद यामध्ये भाऊराव पाटील यांच्या एक स्वतंत्र लेख जो आहे तो लिहिलेला आहे. त्यांची लेखणी जी आहे ती एक आगळी आणि वेगळी असल्याचे आपल्याला निश्चितपणाने दिसून येईल. त्यामध्ये ते असं म्हणतात की कुठलीही समाज क्रांती जर करायची असेल तर शिक्षण क्रांती होणं हे गरजेचं आहे. आणि शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये शिक्षण क्रांती ही सुरू केलेली आहे, परंतु संस्थानाच्या बाहेर भाऊराव पाटील यांनी शिक्षण पर्व जे आहे ते सुरू केल्याचं आपल्याला ते दिसून येईल. आणि यासाठी त्यांचं तत्वज्ञान जे होतं कर्मवीर अण्णांचं ते विद्येना मती गेले या तत्वज्ञानाच्या आधारे शिक्षण पर्व हे सुरू केलेलं आहे. आणि नरहर कुरुंदकर असे म्हणतात की महात्मा फुले यांचं कार्य असेल, त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य असेल, आज हे जर आपल्याला त्याचबरोबर शाहू महाराजांचं कार्य आहे हे जर आज त्रिवेणी संगम जर आपल्याला कुठं बघायचा असेल तर तो रयत शिक्षण संस्थेमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येईल. 29 जुलै 1928च्या भेटीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 25 रुपयाची देणगी रयत शिक्षण संस्थेला दिल्याची आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर महात्मा गांधी यांनी हरिजन फंडातून 500 रुपये जे आहेत ते 1933 ते 37 या दरम्यान दिलेले आहेत. आणि त्यानंतर सयाजीराव गायकवाड महाराजांनी 4000 रुपये जे आहेत ते रयत शिक्षण संस्थेसाठी मदत दिल्याचे आपल्याला दिसून येईल. उत्तम कांबळे यांच्या लेखनाचा मुख्य केंद्रबिंदू जो आहे तो माणूस असल्याचं आपल्याला दिसून येईल. आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांची तुलनाच करायची झाली तर धनंजयराव गाडगीळ यांनी म्हटल्याप्रमाणे की ती बुद्धांच्या करुणीशीच करावं लागेल. आणि दुसरी तुलना जर करायची झाली तर जैन धर्माचे संस्थापक 24वे तीर्थंकर महावीर यांच्याशी त्यांच्याशी तुलना करावी लागेल. आणि 25वे तीर्थंकर जर ठरवायचेच झाले नियतीला तर ते निर्वातपणाने पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनाच ते निश्चितपणाने ते पद त्यांच्याकडे येऊ शकेल. कारण अपरिग्रह ह्याचा असीम त्याग जो आहे तो भाऊराव पाटलांनी केल्याचं आपल्याला दिसून येईल. आणि भाऊराव पाटलांचा कामकाजाची दिशा जी आहे ती तक्षशिला, नालंदा आणि शांतिनिकेतन रवींद्रनाथ टागोर यांच्याशी असल्याचे आपल्याला दिसून येईल. कारण भाऊराव पाटील हे उत्तर प्रदेशमध्ये गेले असताना तक्षशिलाला, नालंदाला भेट दिल्याचे संदर्भ आपल्याला मिळतात. त्याचबरोबर रवींद्रनाथ टागोर यांचीही भेट जी आहे ती भाऊराव पाटील यांची झाल्याची आपल्याला दिसून येईल. आणि आजच्या या काळामध्ये रयत शिक्षण संस्थेचं आगळ्याने एक वेगळं मत असं आहे की आजच्या वातावरणामध्ये एक समाज, समग्र समाज कसा असावा तर तो भाऊराव पाटील यांच्या स्वप्नातील समाज जो आहे तो जर असेल तर इथून पुढे भारताची वाटचाल जी आहे ती चांगल्या पद्धतीने होऊ शकेल असं मत आहे. उत्तम कांबळे सर आणि आपल्यामध्ये मी अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. आमच्या छोट्याशा महाविद्यालयाला कानडे साहेबांनी जी आम्हाला संधी दिलेली आहे त्यांची मी ऋण व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. सर कांबळे साहेबांचा माईक म्यूट करा आणि कांबळे साहेबांना विनंती आहे साहेब व्याख्यान सुरू करा. कांबळे साहेब, कांबळे साहेब आवाज येतो? हा, तुमचा येतो, माझा येतो का? येतो येतो. सुरू करेल काय हरकत नाही. धन्यवाद. सुरू करूया. धन्यवाद. मित्र हो, समाज जीवनामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचा 101वा वाढदिवस आपण करतो आहोत. त्या निमित्ताने या संस्थेचे संस्थापक आदरणीय
भाऊराव पाटील यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. रयत शिक्षण संस्थेच्या कर्तृत्वालाही सलाम करतो. आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय अनिल पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी, ज्यांनी मला इथे व्याख्यानाची संधी दिली ते प्राचार्य कानडे, ज्यांनी माझा आता परिचय करून दिला ते डॉक्टर संजय कांबळे, आणि गेली 4 दिवस माझ्या सातत्याने संपर्कात राहून हे सगळं घडवून आणण्यामध्ये प्रयत्न करणारा आपला एक कवी संतोष. रयत शिक्षण संस्थेविषयी विचार करताना माझी म्हणून एक धारणा अशी आहे की कोणत्याही क्रांतिकारी गोष्टीचा विचार करताना ती गोष्ट ज्या काळात जन्माला आली, म्हणजे क्रांतीपूर्व अवस्था काय होती, त्या अवस्थेचा पहिल्यांदा विचार केला तर मग आपण ज्या संस्थेचा विचार करणार आहोत तिचं महत्व आपल्याला कळायला लागतं. की भारत हा देश असा आहे, भारत हा समाज असा आहे की तिथे वर्षानुवर्षे शिक्षणाची विशिष्ट वर्गात मक्तेदारी होते आणि इतरांनी कसं शिकू नये यासाठीचा धर्म आपल्याकडे, इतरांनी शिकू कसं नये यासाठीचा कायदा आपल्याकडे होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा विचार करणार आहोत. रयतकडे पोहोचण्यापूर्वी 2 गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत की जर इंग्रज भारतात आले नसते तर बहुजनांना शिक्षणाची दारं, अस्पृश्यांना शिक्षणाची दारं कधीही खुली होणार नव्हती. त्यामुळे इंग्रजांनी आपल्यावर किती वर्षे राज्य केलं, कसा जुलूम केला हा एक स्वतंत्र भाग आहे, पण त्यांनी ज्ञानाचे दरवाजे भारताला खुले करून दिले. हे दरवाजे खुले करत असताना जगभर ज्या क्रांत्या झालेल्या होत्या, रेनेसॉन्स क्रांती झाली होती, औद्योगिक क्रांती झाली होती, 1500-1700 पासून हे सगळे जे शतक आहेत हे क्रांत्यांची शतक आहेत. सामाजिक सुधारणांच्या क्रांत्या आहेत, स्त्री मुक्तीच्या क्रांत्या आहेत, औद्योगिक क्रांत्या आहेत, तंत्रज्ञानाच्या क्रांत्या आहेत, व्यक्ती स्वातंत्र्याच्या क्रांत्या आहेत, अभिव्यक्तीच्या क्रांत्या आहेत, लोकशाहीच्या क्रांत्या आहेत. आणि ह्या क्रांत्यातून जी घुसळण झाली ती इंग्रजांच्या माध्यमातून भारतात सुद्धा पोहोचत होती. आणि भारतात आल्यानंतर इंग्रजांनी शिक्षणाला, सार्वत्रिक शिक्षणाला खूप महत्व दिलं. आणि आपण जर इंग्लंडच्या राणीचा जाहीरनामा वाचला असेल, 1857चा बंड आणि 1858चा जाहीरनामा, हा जाहीरनामा त्यातली 3च वाक्य तुम्ही लक्षात घ्या, त्यामुळे आपला देश शिक्षणाकडे कसं वळणार आहे त्या लक्षात येतं. त्या राणीने बंडानंतर जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्यातलं पहिलं वाक्य आहे, आजपासून भारतातली माझी सगळी जनता कायद्यासमोर समान असेल. 2 नंबरचं वाक्य आहे की आजपासून माझ्या साम्राज्यातल्या लोकांना पात्रतेनुसार नोकऱ्या मिळतील, जातीनुसार नोकऱ्या मिळणार नाहीयेत. धर्मानुसार ज्या नोकऱ्या एका विशिष्ट जातीच्या हातात गेलेल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर त्या राणीने सांगितलं की जात आणि धर्म आणि उच्च वर्ग हा क्रायटेरिया असणार नाही, तो शिकलाय किती, त्याच्याकडे ज्ञान किती, याच्यावरून नोकऱ्या ठरवल्या जाणार आहे. आणि भारतातल्या सामाजिक सुधारकांना ही 2 वाक्य अतिशय महत्वाची ठरली, कारण त्या 2 वाक्याचा पाठपुरावा करण्यासाठी, जाहीरनाम्यातला वचनांचा पाठपुरावा राणीने करावा यासाठी देशभर आपल्याकडे सामाजिक शैक्षणिक हालचाली चालू झाल्या. आणि या हालचालीचा पहिला आविष्कार महात्मा फुल्यांच्या पुण्यामध्ये झाला. की भाऊरावांच्या अगोदर तिथे शाळा चालू झालेली आहे. आणि ही नुसती शाळा नव्हती, कारण महात्मा फुल्यांनी शिक्षणाला जसं महत्व दिलं तसं शिक्षणाच्या कारणालाही महत्व दिलं. एज्युकेशन फॉर व्हॉट इज पर्पज ऑफ एज्युकेशन, कॉज ऑफ एज्युकेशन, हे महात्मा फुल्यांनी पक्क केलं. की ज्याचा उल्लेख प्राचार्य साहेबांनी केला आपल्या मनोगतामध्ये, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे बुद्धाने जे दुःखाचं कारण सांगितलं होतं ते अधिक विकसित करून महात्मा फुल्यांनी दुःखाचं कारण अविद्येत असल्याचं सांगितलं.
म्हणजे जर तुम्हाला विद्या मिळणार नसेल तर मानवी जीवनातलं तुम्हाला दुःख संपवता येणार नाही. आणि ह्या शैक्षणिक ह्याला देण्यासाठी त्यांनी सत्यशोधक चळवळ सुरू केली. आणि सत्यशोधक चळवळ महात्मा फुल्यांच्या नंतर अतिशय भरात आली, कारण भाऊराव पाटलांचा जन्म महात्मा फुल्यांच्या नंतर खूप लवकर झालेला आहे. सत्यशोधक चळवळ भरात आल्याच्या काळामध्ये तो जन्म झालेला आहे. आणि ह्या सत्यशोधक चळवळीला शाहू महाराजांनी आश्रय दिलेला आहे. आणि फुल्यांच्या शिक्षणाच्या मोहिमेला त्यांनी आपल्या संस्थानामध्ये मोठ्या प्रमाणात वाट मोकळी करून दिलेली आहे. एज्युकेशन फॉर ऑल. एज्युकेशन फॉर ऑल ही खूप सोपी गोष्ट आहे, पण एज्युकेशनचं क्वाज काय ठरवायचं या बाबतीत सुद्धा शाहू महाराजांनी विचार केला. शिक्षणाचं कारण काय? जसं महात्मा फुल्यांनी सांगितलं, हे सगळं दारिद्र्य, दैन्य, विषमता संपवण्यासाठी शिक्षण. शाहू महाराजांनी सांगितलं, नव्या इतिहासाची रचना करण्यासाठी शिक्षण, नवा माणूस घडवण्यासाठी शिक्षण, समता आणण्यासाठी शिक्षण. हे शाहू महाराजांच्या काळापर्यंत आलं. आणि आपल्याला माहिती आहे की भाऊरावांच्यावर लहानपणापासूनच सत्यशोधक विचाराचा खूप परिणाम झालेला होता. गांधीवादांचाही त्यांच्यावर परिणाम होता, शाहू महाराजांच्या कार्याचाही परिणाम होता. आणि जाती अंताकडे जाण्यासाठी त्यांची खूप धडपड होती. सामाजिक विषमतेला त्यांनी लहानपणापासूनच विरोध करायला बंड असतं सामाजिक विषमतेविरुद्धचं. विरुद्ध बंड करतो तो त्या चळवळीमध्ये पुढे जातो. भाऊरावांचा जीवन प्रवास पाहिल्यानंतर लक्षात येईल की सामाजिक विषमता संपवण्यासाठी त्यांनी पहिलं बंड स्वतःविरुद्ध केलं, पहिली लढाई स्वतःविरुद्ध केली. अतिशय अल्पवयामध्ये त्यांनी जातीभेदाला नकार देण्याचं सामर्थ्य मिळवलेलं होतं. आणि ह्या सगळ्या बंडातून त्यांची एक वैचारिक जडणघडण होत होती. आणि त्या वैचारिक जडणघडणीतला महत्वाचा परिपाक म्हणजे शिक्षण होता. त्यापूर्वी त्यांनी अजून महत्वाची कामं केलेली आहेत की ज्याच्यात शेतकऱ्यांचा संबंध येतो, समाजाचा संबंध येतो, शिक्षणाचा संबंध येतो, स्वातंत्र्य चळवळीचा येतो, सत्यशोधक चळवळीचा संबंध येतो. अशा वेगळ्या वेगळ्या अंगाने त्यांचं जीवन डेव्हलप होत होतं. आपल्याला नांगर तयार केला एवढंच माहिती आहे किर्लोस्कराने, आणि ते विकण्याचं काम भाऊराव पाटील करत होते. पण नांगर ह्या गोष्टीला फार महत्व नाही आहे. नांगराने काय घडवलं कृषी क्रांतीमध्ये याला महत्व आहे. ज्या दिवशी पृथ्वीच्या पाठीवर दगडाचा नांगर जमिनीमध्ये घुसला त्या दिवशी कृषी क्रांती झाली. जेव्हा तो लाकडाचा झाला तेव्हा आणखी क्रांती झालेली आहे. आणि लाकडाचा नांगर हा कुजायचा, सडायचा, तुटायचा, तो जमीन भुसभुशीत करताना त्रास द्यायचा. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर नांगराचा जी फाळ आली लोखंडाची, ती किर्लोस्करांनी नांगर तयार केला. पण नांगर तयार करून उपयोग नव्हता, कारण नांगर वापरू नये अशा आपल्या अंधश्रद्धा शेतकऱ्यांना सांगत होत्या. जो शेतकरी नांगर वापरेल त्याच्या मातीचं, जमिनीचं गर्भाशय फाटून जाईल, जमीन वांझ ठरेल. म्हणजे शेतकऱ्यांनी क्रांती करूच नये, शेतकऱ्यांनी ज्ञान घेऊच नये, शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान घेऊच नये. हाच प्रयोग फुल्यांच्या काळामध्ये धरणाच्या वेळेला केला होता. धरण बांधून तयार झालं, धरणात पाणी साठलं, पण आपला धर्म शेतकऱ्यांना सांगायला लागला, जो शेतकरी साचलेलं पाणी वापरतो त्याचं पीक कुजतं, आणि जो वरून पडणारं पाणी वापरतो त्याचं पीक फुलतं. त्यामुळं नांगर नुसता येऊन तयार नव्हता. नांगर वापरण्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी जे प्रबोधन केलेलं आहे भाऊरावांनी, त्या काळातल्या जर तुम्हाला बातम्या मिळाल्या, त्यांच्या चरित्रातले काही वेचे मिळाले की नांगर शेतकऱ्यांनी का वापरला पाहिजे, कारण तो वापरल्याशिवाय कृषी क्रांतीला सुरुवात नाही होणार. आणि शेतकरी म्हणत होता, नांगराची फाळ जमिनीत घुसवली की जमिनीचं गर्भाशय फाटतं, शेती वांझ होते. त्यामुळं शिक्षणाकडे वळण्यापूर्वी समाजातले जे महत्वाचे आणि मेजॉरिटी घटक आहेत त्यांच्या प्रश्नांचा विचार सुद्धा करत होते, आणि त्यासाठी काही काहीतरी माध्यम ती वापरत होते. सत्यशोधक चळवळीचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला. आणि सत्यशोधक चळवळीचा एक आविष्कार म्हणजे सार्वजनिक
सत्यशोधक हा धर्म होता. त्या धर्माचाही त्यांच्यावर परिणाम झालेला होता. तो शाहू महाराजांच्यावर सुद्धा झालेला होता. सत्यशोधक चळवळ पुण्यात जन्माला जरी असली तर तिला वैभव प्राप्त झालं ते शाहू महाराजांच्या संस्थानामध्ये. सार्वजनिक सत्य धर्माला कृतिशील मान्यता मिळाली, तो आचरणामध्ये आला, तो कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात आणि नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात आला. ह्या सगळ्या वातावरणामध्ये भाऊरावांची जडणघडण होते. त्यामुळे ही परिस्थिती जर तुम्ही विसरला तर ते मोठे होते की कसे मोठे होते हे आपल्याला समजून सांगताना अडचणी तयार होतात. म्हणून परिस्थिती महापुरुष जन्माला घालत असते. परिस्थिती महापुरुषाला जन्माला घालत असली तरी महापुरुष परिस्थिती बदलत असतो, परिस्थिती घडवत असतो. या अंगाने आपण भाऊराव पाटलांच्याकडे पाहायला पाहिजे. कुणाचा तरी फोन चालू आहे बरं का, माईक चालू आहे प्लीज. तर आपल्या विद्यार्थी दशेपासून सामाजिक बदलाच्या प्रयोगाला त्यांनी सुरुवात केली. ज्या प्रयोगामध्ये शिक्षण आहे, जातीअंताची भूमिका आहे, वर्गाअंताची भूमिका आहे आणि त्यांच्या मनात सातत्याने एक जात नसलेला समाज सातत्याने डोकावतो आहे. आणि तो जेव्हा जेव्हा तो डोकवायचा तेव्हा तेव्हा हे बंड करायचे. त्यांनी घरात बंड केलेला आहे, त्यांनी गावात बंड केलेला आहे, त्यांनी बोर्डिंग मध्ये बंड केलेला आहे, आपल्या आपल्या पद्धतीनं. आणि ह्या बंडाच्या ठिणग्या पुढे तेजस्वी होऊन त्याच्यातून रयत शिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे 101 वर्षापूर्वी. समाज सुधारणा जसं सुरुवात केलेल्या होत्या तशा आपल्या जातीमध्ये सुद्धा सुधारणा होत्या. जैन समाज हा त्या काळामध्ये खूप कर्मठ होता, पण सत्यशोधक चळवळीचा परिणाम म्हणून जैन समाजातून सुद्धा काही कार्यकर्ते तयार होत होते. त्याच्यात भाऊराव आहेत, त्याच्यात लट्टे आहेत, त्याच्यात माणगावचे पाटील आहेत, त्याच्यात अजून कोणी कोणी तरी आहे. म्हणजे यांनी आपल्या जातीमध्ये सुधारणा केल्या, कुटुंबात सुधारणा केल्या, स्वतःत सुधारणा केल्या, बोर्डिंग मध्ये सुधारणा केल्या, समाजात सुधारणा केल्या आणि ह्या सुधारणासाठीचं एक मोठं व्यासपीठ, एक मोठा कॅनव्हास म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे. त्या संस्थेच्या उद्दिष्टामधल्या 2 गोष्टींचा आपण बारकाईनं आणि पुन्हा पुन्हा विचार करायला पाहिजे. मी सुरुवातीला असं म्हणालो की शिक्षणाचं कारण काय याच्यावर आज सुद्धा आपल्याकडे एकमत होत नाहीये. किंबहुना आपण शिक्षण मोठ्या प्रमाणात सुरू केलं पण ते क्वाजलेस एज्युकेशन आहे. शिक्षणाचा भूमिका काय, शिक्षणाचा हेतू काय आणि तो किती व्यापक असायला पाहिजे. ह्या रयत शिक्षण संस्थेची जी उद्दिष्ट आहेत, रयतची उद्दिष्ट आहेत, त्याच्यामध्ये 2 ओळी की हे शिक्षण आणि ही संस्था आपण का करतो आहोत, तर संघ शक्तीचा विस्तार करणे असं एक वाक्य आहे. ही संघ शक्ती म्हणजे कोणती, तर बहुजनांची. ती काय एकत्रित करायचं आहे, कारण ती जाती व्यवस्थेने विखरून टाकलेली आहे. जाती व्यवस्थेने त्याचे तुकडे तुकडे केलेले आहेत, जाती निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळं हा बहुजन समाज हा कधीच एकत्र येऊ शकत नाही आणि एकत्र येऊन आपली संघशक्ती तयार करू शकत नाही. मग ही संघशक्ती वापरायची कशासाठी आहे. आपण शिक्षण 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 म्हणतो, पण भाऊराव पाटलांची शिक्षणाची उद्दिष्ट ही साक्षरतेपुरती मर्यादित नव्हती, लिहिणारा वाचणारा माणूस तयार करणाऱ्या पुरती मर्यादित नव्हती, नोकरदार वर्ग तयार करण्यापुरती शिक्षणाची उद्दिष्ट नव्हती. त्याच्या पलीकडे एका व्यापक पटावरती गेलेले दिसतात. शिक्षण कशासाठी, संघशक्ती निर्माण करण्यासाठी. शिक्षण कशासाठी, तर हा जो बहुजन समाज आहे त्याला अंधश्रद्धेतून मुक्त करण्याचं एक प्रमुख आणि महत्वाचं वैशिष्ट्य रयत शिक्षण संस्थेचं होतं की असं उद्दिष्ट देशातल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेने ठेवलेलं नाही, माझ्या वाचनामध्ये नाहीये. आता हे संघशक्तीकडे यायचं आहे. ही संघशक्ती वापरायची कशासाठी आहे. हॅलो हॅलो येतोय आवाज. हा, तर ही संघशक्ती वापरायची कशासाठी, मुळात शक्ती तयार करायची, पण ती वापरायची कशी आहे. तर आपल्या अवतीभोवती ज्या बदलासाठीच्या चळवळी चालू आहेत, स्वातंत्र्यासाठीच्या चळवळी चालू आहेत, सत्यशोधकांच्या चळवळी चालू आहेत, शिक्षणासाठी चळवळी चालू आहेत, स्त्री मुक्तीच्या चळवळी चालू आहेत, या चळवळीसाठी ही संघशक्ती वापरायची आहे. कारण
भाऊराव पाटलांचा स्वातंत्र्यातल्या चळवळीच्या सहभागाविषयी आपण फारसं बोलत नाही. ही संघशक्ती उद्या जर प्रभावी झाली तर आपण ती स्वातंत्र्याच्या चळवळीला सुद्धा वापरू शकतो. आणि ही सगळी शक्ती बहुजनांच्या मध्ये आहे, पण ती विखुरलेली आहे. ती एकत्र केल्याशिवाय ही महाशक्ती तयार होणार नाहीये आणि ती चळवळीसाठी वापरता येणार नाहीये. त्यामुळे शिक्षणाकडे पाहण्याचे त्यांचे जे उद्दिष्ट होते ते मी सातत्याने सांगतो की ते साक्षरतेच्या पलीकडे होते. आणि एक त्यांनी सर्वात महत्वाचा सिद्धांत शिक्षणामध्ये आणला, त्याच्यावर आपण पुन्हा पुन्हा बोलत राहायला पाहिजे आणि आजच्या काळात तरी बोलत राहायला पाहिजे, की आपल्या समाज व्यवस्थेमध्ये अशी एक धारणा आहे की इथे श्रम करणाऱ्या माणसाला किंमत नाहीये. जो जास्तीत जास्त काबाड कष्ट करतो त्याला समाजात नीच मानलं जातं आणि जो कमीत कमी कष्ट करतो तो उच्च पातळीवरचा मानला जातो. आणि ज्या समाजामध्ये कष्टाला प्रतिष्ठा नसते, घामाला प्रतिष्ठा नसते, श्रमाला प्रतिष्ठा नसते, तो समाज, तो देश कधीच विकास पाहू शकत नाही. आणि हा जो श्रम सिद्धांत होता हा पहिल्यांदा आपल्याकडे बसवण्णांनी मांडला कर्नाटकामध्ये. आणि त्याने एक सिद्धांत काढला, कायकवे कैलास. याचा अर्थ ज्याला स्वर्गाची प्राप्ती हवी आहे तर तिचा मार्ग कष्टातून जातो, कारण कष्टातूनच स्वर्ग उगवतो, कष्टातूनच सगळा विकास घडतो. हा जो कष्टाचा सिद्धांत त्यांनी मांडला आणि सगळ्या कष्टकरी लोकांना, सगळ्या अस्पृश्य लोकांना त्यांनी आपल्या धर्माचे दरवाजे खुले करून दिले आणि येण्या जाणाऱ्याला प्रत्येकाला सांगितलं, तू कष्ट कर, तुझा विकास होणार आहे. तू कष्ट कर, विषमता संपणार आहे. तू कष्ट कर, तुझा अध्यात्म सुखी होणार आहे. हा जो कष्टाचा सिद्धांत होता, श्रमाचा सिद्धांत होता, तो महात्मा बसवेश्वरांच्या नंतर आपल्या कृतीमध्ये, आपल्या विचारामध्ये, आचरणामध्ये जर पहिल्यांदा कोणी आणला असेल तर तो भाऊराव पाटलाने. कारण आपण म्हणतो कमवा आणि शिका, मग पण कमवण्याचं मूल्य काय? कमवणं म्हणजे केवळ फी साठी पैसे जमा करणं, कमवणं म्हणजे केवळ हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी पैसे जमा करणं, एवढा त्याचा अर्थ होत नाही. कारण ज्या वयामध्ये माणसाला श्रमाचं मूल्य कळतं तो आयुष्यभर जोपासण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपल्या व्यवस्थेमध्ये श्रमाचा तिरस्कार करण्यात आलेला आहे. अजूनही तुम्ही पहा, पोरगा 10वीत गेला तर घरचे आई वडील त्याला काम सांगत नाही. पोरग शाळेत जाते, काम सांगायला नको. पोरग कॉलेजला जाते, बांधावर बोलवायला नको. पोरग अजून कुठेतरी जाते, त्याच्या अंगाला माती लागेल असं काही होता कामा नये. आपली व्यवस्था सांगत होती की विकास हा सुगंधातून होतो, श्रमातून होत नाही. आणि भाऊरावाने हे तत्व उलटे केलं आणि सांगितलं की ज्या गोष्टीच्या मुळाशी शुद्ध श्रम आहेत, प्रामाणिक श्रम आहेत, तोच माणूस विकास पावतो. म्हणून शिक्षणाला त्यांनी श्रम जोडलं, बहुजनांच्या शक्तीला त्यांनी श्रम जोडलं आणि श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा शिक्षणातला पहिला प्रयोग सुरू होतो, तो भाऊराव पाटलांच्या पासून सुरू होतो. ह्या नव्या काळामध्ये ह्या गोष्टी आपण का समजून घ्यायला पाहिजेत? कारण श्रमाची साधना आता बदललेली आहेत आणि ह्या साधनांच्या मध्ये माणूस दुय्यम होत चाललेला आहे आणि यंत्र ही प्रथम दर्जाची होत चाललेली आहेत. श्रमाच्या किमतीविषयी आपल्याकडे खूप संघर्ष चालू आहेत. श्रम कोण करतो ह्याच्यावर सगळ्यात चालू आहेत. आणि एक असा गैरसमज तयार झालेला आहे की जो शिकतो त्यांनी श्रम करायचंच नाही. शिकलेला माणूस आहे, राबायचं नाही. शिकलेला माणूस आहे, श्रम करायचं नाही. म्हणून भाऊरावाने हा श्रमाचा सिद्धांत रयतच्या माध्यमातून देशभर आणि जगभर रुजवण्याचा एक प्रयत्न केला. रयतचं ते वैशिष्ट्य आहे. कारण महाराष्ट्रात ही त्या काळेला काही हॉस्टेल होती. फी भरल्यानंतर हॉस्टेलमध्ये परवानगी मिळायची, कुठेतरी 2 वेळचं जेवण मिळायचं, पण ते डायरेक्ट पैशाशी जोडलेलं होतं, श्रमाशी जोडलेलं नव्हतं. आणि ती जी हॉस्टेल होती ती पुन्हा विशिष्ट वर्गातल्या मुलांच्यासाठीच होती, ज्याच्याकडे पैसा आहे आणि जात वरची आहे असेच लोक तिथे जायचे. हे जे सगळ्या दऱ्या तयार झालेल्या होत्या, हे सगळे स्पीड ब्रेकर्स व्यवस्थेने तयार केलेले होते, ते पहिल्यांदा त्यांनी मोडण्याचं काम केलं. श्रमातून विकास व्हायला पाहिजे. मी जेव्हा साताऱ्याला येतो जातो तेव्हा तिथे कॉलेज दिसतं हायवेवर आणि मला नेहमी लोक सांगतात की इथे एक डोंगर होता आणि श्रम करणाऱ्या विद्यार्थ्याने तो डोंगर पाडून तिथे आपलं हॉस्टेल बांधवलेलं आहे. श्रमातून उगवलेलं
एक मोठं शिल्प म्हणजे ते कॉलेज आहे. हे सगळं करत असताना प्रामुख्याने त्यांच्या समोरचा जो उद्देश होता की सामाजिक समता शिक्षणातून कशी आणायची आहे. त्याचा प्रयोग शाहू महाराजांनी केला होता, पण पहिल्यांदा त्यांना अपयश आलं. सगळ्या जातीसाठी शाळा काढायचा प्रयत्न केला, पण विद्यार्थी येईनात. सगळ्या जातीसाठी एकच हॉस्टेल काढायचा प्रयत्न केला, पण विद्यार्थी येईनात, कारण विद्यार्थ्याच्या मध्ये सुद्धा जात होती. म्हणून फुले आणि शाहू महाराज यांना त्यांच्या क्रांतिकारी प्रयोगामध्ये जिथे जिथे काही अडथळे तयार झालेले होते, ते अडथळे दूर करण्याचा प्रयोग सुद्धा भाऊराव पाटलांनी केलेला आहे आणि वाहून घेतलेला आहे. त्याला सगळं कुटुंब वाहून घेतलेलं आहे. आणि आपल्याला नव्या समाजाचं स्वप्न शिक्षणातूनच जातं. नव्या समाजाचं स्वप्न हे श्रमाच्या महत्वातून जातं. हे सातत्याने ते समाजावर बिंबवण्याचा प्रयत्न करतायत. कदाचित पहिला संस्थापक असावा की जो खेड्यापाड्यात फिरून पोरं गोळा करत होता. कदाचित पहिला संस्थापक असावा, पोरं खांद्यावर घेऊन तो आपल्या संस्थेमध्ये येत होता. हे सगळं का घडतं आणि ते घडवण्याचे मार्ग कोणते होते? कोणतीही गोष्ट सामाजिक सहभागाशिवाय यशस्वी होत नाही. ही एक सोशल थिअरी आहे. क्रांती करायला फुकट नाही, समाजाची मानसिकता तयार करावी लागते. समाजाची मानसिकता तयार करण्यासाठी भाऊरावांनी शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये फाटक्या तुटक्या माणसापासून ते सदन शेतकऱ्यांच्या पर्यंत वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सामावून घेतलेला आहे. गावाला सामावून घेतलेला आहे. तुम्ही गावातल्या देवळाची जागा द्या, तुम्ही गावातल्या झाडाखाली शाळा भरवा, तुम्ही मुठमुठभर धान्य द्या आणि ते शेतकरी धान्य घेऊन जेव्हा यायचे संस्थेच्याकडे, बोर्डिंगकडे, त्यावेळेला त्यांच्या ओठावर शब्द असायचा की माझ्या हातात मुठभर धान्य नाही आहे, माझ्या हातात मुठभर ज्वारी नाही आहे, तर उद्याच्या क्रांतीची ऊर्जा माझ्या मुठीत आहे. कारण धान्याचं रूपांतर ऊर्जेत झालेलं होतं आणि सगळ्या माणसांना वाटत होतं उद्याची जी क्रांती होणार आहे त्याच्यात माझ्या मुठभर धान्याचाही समावेश असणार आहे, माझ्या ओंजळभर धान्याचा समावेश असणार आहे. हे गांधींचं तत्व दांडी यात्रेत त्यांनी जे वापरलं की स्वातंत्र्य चळवळीमध्ये सगळ्यांना सैनिक होता येत नव्हतं, कारण स्वातंत्र्य चळवळीत कोण येणार ह्याच्या पण काही अटी ठरलेल्या होत्या. तो कोणत्या जातीचा आहे, तो शिकला किती, तो कुठून आला, याच्यावर तो स्वातंत्र्य चळवळीत जाणार की नाही हे गांधींच्या आगमनापर्यंत ठरलेलं होतं. आणि गांधींनी ते फोडलं आणि स्वातंत्र्य चळवळीची व्याख्या त्यांनी इतकी सोपी केली, दांडी यात्रेत जो मुठभर मीठ उचलेल तो स्वातंत्र्य सैनिक होणार आहे, जो स्वदेशी कपडे घालेल तो स्वातंत्र्य सैनिक होणार आहे, जो चौकात येऊन नुसतं जय हिंद म्हणेल तो स्वातंत्र्य सैनिक होणार आहे. ही जी एक थेरी होती ती भाऊरावांनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये उचलली आणि प्रत्येक माणसाचा शिक्षणामध्ये सहभाग होईल, मदतीच्या स्वरूपात, थेट शाळेत जाण्याच्या स्वरूपात, विचाराच्या स्वरूपात, शक्तीच्या स्वरूपात, हे त्यांनी ते सगळं फोडून काढलं. म्हणजे त्यांना देणग्या दिल्या, पण काही महत्वाच्या लोकांनी देणग्या पण दिल्या, पण ते ठीक आहे, एक सिंबल म्हणून त्याच्याकडे पाहायचं. कारण भाऊरावांचा मूळ देणगीदार इथला फाटका तुटका माणूस होता, इथला बहुजन समाज होता, इथली गावं होती, इथली खेडी होती, इथले स्त्रिया पुरुष होते आणि त्यांची ताकद एकवटून त्यांनी हे रयत शिक्षण संस्थेचं एक महाकाय स्वरूप करायचं ठरवलेलं होतं. त्यामुळं याच्यातल्या बारीक बारीक गोष्टी आपण लक्षात घेऊन जा. मुळात शिक्षण सुरू का करायचं, ते कोणासाठी करायचं, त्यांचा सहभाग कसा घ्यायचा आणि शिक्षणाची धारणा समाजाच्या मनामध्ये कशी बिंबवायची, व्यक्तीच्या नव्हे तर समाजाच्या मनात कशी बिंबवायची, ह्याचे हे सगळे प्रयोग होते. महाराष्ट्रात नव्हे तर देशात तसे प्रयोग कुणी केले नाहीत आणि जे कुणी केले ते भाऊरावांच्या नंतर केले. त्या प्रयोगातलं यश त्यांना कळायला लागलं, माणसाचं सहभागी होणं त्याच्यातलं कळायला लागलं, त्यातलं यश कळायला लागलं, म्हणून हे सगळे प्रयोग होते. म्हणून रयत शिक्षण संस्थेचा केवळ आकृतीचा विचार करून नाही चालणार, तो तरी महत्वाचा आहे. आमच्या शाखा किती, आमचे विद्यार्थी किती, आमचे शिक्षक किती, आमचा टर्नओव्हर किती, एवढाच रयत शिक्षण संस्थेचा विचार करून चालत नाही. कारण केवळ शिक्षण हे तिचं स्वरूप नव्हतं, ते तिचं उद्दिष्ट नव्हतं. मी सातत्याने सांगतोय, नवा समाज आणि नव्या समाजासाठीचा नवा माणूस हे रयत शिक्षण संस्थेचं उद्दिष्ट होतं. मुलं पास नापास करणं एवढ्यापुरती ती संस्था नव्हती आणि एवढ्यापुरती तिचं महत्वाचं कामच नव्हतं.
आणि आज आपण विचार करतोय ते आपल्याला महत्वाचं का वाटतं की जे शिक्षण जातीच्या नावाने एकेकाळी बंदिस्त झालेलं होतं बहुजन समाजाला, ते शिक्षण आज पैशाच्या नावाने बहुजन समाजाला रोखून धरत आहे. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला सगळे शिक्षण आहे आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्यासाठी ITI आहे, त्याच्यासाठी पंतप्रधानाचा स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम आहे आणि ज्याच्याकडे पैसा आहे तो IIT मध्ये जाणार आहे. ही एक नवीन भेदाभेदाची, पैसेवाला IIT मध्ये, बिन पैसेवाला ITI मध्ये, पैसेवाला सिलिकॉन व्हॅली मध्ये, बिन पैसेवाला टर्नर होण्याच्या स्किल प्रोग्राम मध्ये. एक नवीन चित्र आपल्या समोर तयार झालेलं आहे आणि मला नेहमी वाटतं की यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला भाऊरावांच्या कृतीतून आणि विचारातून मिळतात. कारण हे शिक्षण आजच्या काळामध्ये अशा एका ठिकाणी पोहोचलेलं आहे की कुणी पण शिक्षण महर्षी होऊ शकतो. आता दारूचं दुकान आणि शाळा एकाच ठिकाणी चालू करू शकतो माणूस. तंबाखू आणि शिक्षण एकाच ठिकाणी माणूस विकू शकतो. आणि ह्या सगळ्या ज्या शिक्षणातून येणाऱ्या साम्राज्यवादाच्या कल्पना आहेत त्या आपल्यासारख्या रयत शिक्षण समोर आता एक आव्हान बनू पाहत आहे. ही आव्हानं पेलण्याची एक सिस्टीम सुद्धा रयत शिक्षणाच्या इनबिल्ट अशा प्रोसिजर मध्येच आहे. त्यांनी विचार केलेला आहे की रयत शिक्षण संस्था 100 वर्षाची होईल तेव्हा आव्हानं असतील की नाही. भाऊरावांनी विचार केला असेल ना, 50 वर्षांनी काय होईल, 25 वर्षांनी काय होईल, 100 वर्षांनी काय होईल, आणि त्या प्रश्नांची उत्तरं तिच्या पायामध्ये आहेत, तिच्या रचनेमध्ये आहेत. हा जो शिक्षणाचा विचार आहे हा समग्र परिवर्तनाचा विचार आहे. समग्र परिवर्तन कधी होतं? माणूस साक्षर झाला की परिवर्तन होत नाही आहे. माणसाने विचार करायला सुरुवात केली की तर परिवर्तन होतं. शिकलेला प्रत्येक जण परिवर्तनवादी नसतो, पण भाऊराव पाटलांना आपल्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला समग्र परिवर्तनाचं एक आयुध बनवायचं होतं की माझ्या संस्थेतून जो मुलगा बाहेर पडेल, माझ्या संस्थेत जो शिक्षक येईल तो समग्र परिवर्तनाचा विचार करणार असला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा समग्र परिवर्तन कशाला म्हणतात हे समजून घ्यायला पाहिजे आणि मग रयत शिक्षण संस्थेकडे जायला पाहिजे. छोट्या छोट्या उपक्रमासारख्या गोष्टी आहेत पण त्याच्यामध्ये आशय खूप भरलेला आहे आणि तो दीर्घकाळ टिकणार आहे. कारण त्यांचं सगळं आयुष्यच हे परिवर्तनाशी जोडले गेलेलं होतं भाऊरावांचं आणि त्यात एक शिक्षण होतं. त्यांच्या स्वराज्याच्या कल्पना पहा, त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पना पहा, त्यांचे सत्यशोधकी विचार पहा, त्यांचे संस्थानात जाऊन त्यांनी शाहू महाराजांचे केलेलं काम पहा, त्याने आपल्या जातीतल्या सुधारण्यासाठी केलेलं काम पहा, त्याने अस्पृश्यांच्यासाठी ठोस केलेलं काम पहा. हे केवळ शिक्षणासाठी नाही आहे. हे नवा माणूस की ज्याचं स्वप्न भाऊरावांच्या पूर्वी फुल्यांनी पाहिलेलं आहे, शाहू महाराजांनी पाहिलेलं आहे, अजून कोणीतरी ही स्वप्न पाहिलेली आहेत की एक असा भारत व्हायला पाहिजे, एक असा भारतीय समाज व्हायला पाहिजे, एक असा भारतीय माणूस पाहिजे. म्हणून अर्थपूर्ण आहे की मी अनेकदा विचार करायचो की रयत शिक्षण संस्थेचं जे सिंबॉल आहे तो जो महाकाय वृक्ष दाखवलेला आहे, वडाचं झाड आहे, हे सिंबॉल काय घेतलं असेल त्याने? हॅलो हॅलो येतोय, आवाज येतोय. हा, हे जे रयत शिक्षण संस्थेचं जे सिंबॉल आहे ते केवळ झाड आहे का? आपल्याला माहिती नाही. त्या झाडाचं एक मिथ आहे आणि कमलेश्वर नावाच्या लेखकाने अजून किती पाकिस्तान या पुस्तकामध्ये कबीराच्या दोह्याचा हवाला देऊन त्या झाडाचं वर्णन केलेलं आहे. आपण ते वडाचं झाड समजतो की पिंपळाचं समजतो? हे जे वडाचं आणि पिंपळाचं झाड असतं तर त्या झाडाचं एक वैशिष्ट्य आहे की त्या झाडाची मुळं शेकडो किलोमीटर प्रवास करत अन्न पाण्याच्या शोधात जातात आणि दुसरं वैशिष्ट्य असं की ती खूप खोल जातात, ती खूप लांब जातात आणि खूप खोल जातात, म्हणून ती जास्त वर्षे जगतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वडाच्या झाडाची मुळं पृथ्वीच्या गर्भाशयातून अन्न पाण्यासाठी जेव्हा प्रवास करतात तेव्हा पृथ्वीच्या गर्भाशयातलं प्रदूषण स्वतः शोषून घेतात आणि पृथ्वीचा जो भाग आहे गर्भाशयाचा तो प्रदूषण मुक्त करून देतात.
काय कल्पना असेल सिम्बॉल घेताना, बोधचिन्ह घेताना, त्या बोधचिन्हाचा आपण वर्तमानकालीन अर्थ घेऊन आपण त्या रयतचा विचार कसा करतो. आणि हा विचार जर आपण शिक्षणाचा विचार, आता शिक्षणाचा विचार आपण एक टेक्निकल ऍक्टिव्हिटी म्हणून करायला लागलेलो आहोत आणि त्याच्यातून खूप प्रश्न तयार होणार आहे. जेव्हा शिक्षण व्हॅल्यू कडून टेक्निकल कडे जातं तेव्हा खूप गंभीर प्रश्न तयार होतात. ते एक मूल्य आहे, ते एक व्हर्च्यू आहे, ते एक टूल आहे, ते एक बॅटल ग्राउंड आहे, ते एक ह्युमन बिईंग आहे. अशा सगळ्या अंगाने फुल्यांच्या नंतर अतिशय गांभीर्याने शिक्षणाचा विचार करून तो अंमलात आणला असेल, तो देशभर नेला असेल, तर तो रयत शिक्षण संस्थेने नेलेला आहे. मला रयत शिक्षण संस्थेमधला कुणीही माणूस भेटला ना, विद्यार्थी असो, प्राध्यापक असो, प्राचार्य असो, शिपाई असो, त्यांनी रयत नाव विचारलं की माझ्या मनात एक आदराची भावनाच तयार होते की हा वेगळा आहे, हा नुसता साक्षर नाही आहे, हा समजूतदार आहे, हा नुसता साक्षरदार नाही आहे, हा विचारी आहे. हे सगळे जे व्हॅल्यूज आहेत, व्हर्च्यूज आहेत, ते आपल्या संस्थेमध्ये भरण्याचं एक अखंड काम त्यांनी केलेलं आहे. आणि हे करताना त्यांनी सातत्याने शिक्षण आणि समाज, शिक्षण आणि देश, शिक्षण आणि श्रम, शिक्षण आणि व्हॅल्यू ह्याच्यातून एका नव्या माणसाचं त्यांनी स्वप्न पाहिलेलं आहे. आणि नवी माणसं त्यांच्या काळात सुद्धा जन्माला आलेली आहेत. म्हणजे कुणी जर 100 वर्षापूर्वी सांगितलं होतं कोल्हापूरचा एक पोरगा येईल खांद्यावर बसून आणि बॅरिस्टर होईल, कुणी कल्पना केली असते का? कुणीतरी घोलप नावाचा शूद्र माणूस येईल आणि ह्यात आमदार होईल, कुणी कल्पना केली होती? तो बाबासाहेबांच्या मुकनायकचा संपादक होईल, कुणीतरी स्वप्न पाहिलं होतं असं? जर स्वप्न पाहिलं असतं तर त्याला वेडं ठरवलं असतं. पण भाऊरावांच्या शैक्षणिक विचारातून हे चमत्कार वाटावेत असे नवा समाज घडवणारे अनेक विषय घडवलेले आहेत. कधीतरी आपण अभ्यास करावं की रयतने महाराष्ट्राला सेक्रेटरी किती दिले, रयतने महाराष्ट्राला IAS अधिकारी किती दिले, रयतने महाराष्ट्राला लेखक किती दिले, गायक किती दिले, कवी किती दिले, पुढारी किती दिले, चांगले शेतकरी किती दिले आणि चांगले नागरिक किती दिले. ही सगळी जी देण आहे ना, ही रयतच्या एका सुंदर अशा रचनेतून आलेली आहे. त्यामुळे रयत जर जन्माला आली नसती तर आजचा महाराष्ट्र साक्षर व्हायला अजून 100 वर्षे लागली असती. हे महाराष्ट्र देशा बलदंड देशा हे गाणं सुद्धा म्हणता आलं नसतं आपल्याला, कारण त्या गाण्यासाठीचा जो कोर्स आहे तो रयतच्या ताकदीतून तयार झालेला आहे. त्यामुळे रयत ही संस्था नाही, तर ते महाराष्ट्राच्या, देशाच्या, समाजाच्या वाटचालीचं, जगण्याचं एक अनडिव्हायडेड, एक अविभाज्य असं अंग आहे. स्टाईल ऑफ लाईफ कशी असते, स्टाईल ऑफ थिंकिंग कशी असते, मेकिंग ऑफ व्हर्च्यू कसे असतात, याचा पाठ म्हणजे रयत आहे. ही रयत ही समाजाची एक अशी मोठी शाळा आहे की त्या शाळेतून बाहेर पडलेल्या माणसाने स्वतःबरोबर समाज, समाजाबरोबर राष्ट्र घडवण्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात हिस्सा केलेला आहे. त्यामुळं नव्या काळामध्ये ही रयत समोर जी आव्हानं येणार आहेत त्या आव्हानाचा पण स्वतंत्रपणे विचार करायला पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली की जगातलं सगळं शिक्षण क्षेत्र जे आहे ते कोरोनाच्या काळात भांडवलशाहीने अक्वायर केलेलं आहे. आपल्या लक्षातच आलं नाही. आरोग्य क्षेत्र भांडवलशाहीने अक्वायर केलेलं आहे आणि कोरोना नंतर ते ही दोन्ही महत्वाची क्षेत्र भांडवलशाहीच्या मुठीत जाणार आहे. ती जी ठरवेल तसं होणार आहे, ती जी सांगेल तसं होणार आहे. आणि मग आपण या संस्थेला एक तपश्चर्याचं ठिकाण मानतो, एक व्हॅल्यू जनरेटिंगचं ठिकाण मानतो. एका महापुरुषाच्या कल्पनेतून, श्रमातून जन्माला आलेल्या रयतकडे आपण वेगळ्या वेगळ्या अंगाने पाहत असतो. आणि ही आव्हानं पेलायची असतील तर भाऊरावांचा त्यामागचा जो विचार होता, जो मल्टीपर्पज विचार आहे, मल्टी डायमेन्शन विचार आहे, आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो तो साक्षरतेच्या पलीकडे जाणार आहे. कारण शेवटी साक्षरता ही एक टेक्निकल ऍक्टिव्हिटी, इट इज नॉट अन इंटेलेक्च्युअल ऍक्टिव्हिटी. तिला इंटेलेक्च्युअल ऍक्टिव्हिटी करण्याचं काम भाऊरावांनी केलं. ती टेक्निकल ऍक्टिव्हिटी होती. असं केलं की अ लिहिता येतं, असं केलं की ब लिहिता येतं.
गोल केला की शून्य तयार होतं. टेक्निकल ऍक्टिव्हिटी. आणि टेक्निकल ऍक्टिव्हिटी समाजात क्रांती घडवू शकत नाही. टेक्निकल ऍक्टिव्हिटी परिवर्तन घडवू शकत नाहीत. टेक्निकल ऍक्टिव्हिटी क्रांती आणि बंड करू शकत नाहीत. इंटेलेक्च्युअल ऍक्टिव्हिटी, सोशल बेस्ड ऍक्टिव्हिटी, व्हॅल्यू बेस्ड ऍक्टिव्हिटी ह्या बदल करू शकतात. म्हणून महाराष्ट्र हा जर बदललेला असेल, तो किती बदललेला आहे याच्याविषयी जास्त बोलू नये, वाद होता. जो काही बदललेला असेल विधायक अंगाने, त्या बदलामागे जशी फुल्यांची शक्ती आहे, आंबेडकरांची आहे, शिवाजी महाराजांची आहे, शाहू महाराजांची आहे, तशी भाऊराव पाटलांची सुद्धा शक्ती आहे. हे कुणी नाकारता कामा नये. मग आता पुन्हा प्रश्न येतो की रयतच्या माध्यमातून आपण भाऊरावांच्या विचारांचं सार्वत्रिकरण किती करतो. रयत भाऊराव म्हणजे रयतचं पेटंट आहे का? ही सगळ्या देशाचं जगाचं पेटंट आहे. आपल्यावर आता जबाबदारी आहे, एका सामाजिक क्रिटिकल अशा अवस्थेमध्ये आपण जास्तीत जास्त भाऊरावांचा विचार हा सार्वत्रिक करता आला पाहिजे. त्यांच्या एक एक पैलूचं संशोधन करायला पाहिजे. त्यांच्या कालखंडाचं विश्लेषण करायला पाहिजे की ह्यांचं कॉलेज तयार होतं तेव्हा बाहेर काय चाललेलं आहे, ह्यांची पहिली शाळा तयार होते तेव्हा बाहेर काय चाललेलं आहे, हे स्वातंत्र्य चळवळी जातात तेव्हा बाहेर काय चाललेलं आहे, हे हॉस्टेलमधून बाहेर पडतात तेव्हा काय बाहेर चाललेलं आहे. हे सगळं जे पर्यावरण आणि यांच्या हालचाली यांचा एकत्रित आता अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे असं होऊ नये की रयतनीच भाऊरावांचं नाव घ्यायचं, रयतनीच त्यांची जयंती मयंती करायची. तर हे आता आपल्या व्यवस्थेतून बाहेर काढून ते ग्लोबलायझेशन करायला पाहिजे. म्हणून मग त्यांचं एक सुंदर चरित्र कसं लिहिता येईल अॅनालिटिक. भाऊरावांचं अॅनालिटिक चरित्र अजून नाहीच आहे. मराठीत पण नाही आहे, इंग्रजीत पण नाही आहे. आणि रयतचा अॅनालिटिक इतिहास पण जेव्हा एक मोठा कालखंड आपण पार करतो, जेव्हा एका मोठ्या कालखंडाचा आपण गौरव करतो, सेंचुरी, शतक ही सोपी गोष्ट नाही आहे. ही खूप अवघड गोष्ट आहे. कारण व्रत घेऊन चालणाऱ्यांची 100 वर्ष आहेत. ही बाजार घेऊन चालणाऱ्यांची वर्ष नाही आहेत. ही व्रत घेऊन चालणाऱ्यांची वर्ष आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात ते 1000 वर्ष आहेत. व्रताचं आयुष्य खूप लांब लांब असतं. त्याची कॅलेंडर लवकर फडफडत नाहीत पाने कॅलेंडरची, खूप उशीर लागतो. त्यामुळे 100 वर्षाचं हे जे संचित आहे विचारांचं आणि संस्थेचं, हे सगळ्या समाजासमोर येण्यासाठी आपल्याकडे काहीतरी ऍक्टिव्हिटी पाहिजे. आणि या निमित्ताने आपण त्याचाही विचार करावा असं मला वाटतं. कारण जगाला पुन्हा एकदा श्रमाधिष्ठित शिक्षणाची गरज तयार होणार आहे. जसं जसं माणूस आणि यंत्र याच्यातलं युद्ध चालू होईल तेव्हा तेव्हा माणूस स्वतःकडे पाहायला लागणार आहे. आणि मी कोण आहे हे पाहण्यासाठी तो पुन्हा पुन्हा भाऊरावांच्या रस्त्याकडे पण जाणार आहे. नव्याने सगळे प्रश्न तयार होत आहेत. आपल्याला कधी वाटलंच नव्हतं अमेरिकेमध्ये दलित आणि सवर्ण वाद तयार होईल, सुरू झालेला आहे. आपल्याला कधी वाटलंच नव्हतं IT सारख्या ठिकाणी ह्या जाती व्यवस्था घुसतील. ज्या भाऊरावांनी फेकून दिलेल्या होत्या त्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आता आपलं स्पेसिंग करतायत. आपली भूमिका रयतच्या माध्यमातून, त्या विचारधारेच्या माध्यमातून ह्या सगळ्या अनुचित गोष्टींना जी स्पेस मिळते आहे ते आपण काढून घ्यायला पाहिजे आणि आपल्या विचारांना ती स्पेस द्यायला पाहिजे. कारण रयत हा एक 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 मुकुट आहे महाराष्ट्राच्या डोक्यावरचा. जसं सह्याद्री मुकुट आहे, जसं सातपुडा मुकुट आहे, जसं आपला समुद्र मुकुट आहे, जसे आपली जंगल मुकुट आहेत, तसं क्रांती प्रवण असा एक मुकुट म्हणजे रयत संस्था आहे. रयत नंतरही अनेक संस्था तयार झाल्या. त्यातल्या काही टिकलेल्या आहेत, काही मरण पावलेल्या आहेत. रयत नंतरही अनेक शिक्षण संस्था तयार झाल्या, पण त्या व्यक्तिगत मालकीच्या झालेल्या आहेत. त्यामुळं आपल्याला या परिस्थितीमध्ये हा जो एक वृक्ष आता त्याला अनेक पारंब्या फुटलेल्या आहेत, पारंब्यांना उपपारंब्या फुटलेल्या आहेत, उपपारंब्यांना उपपारंब्या फुटलेल्या आहेत, अशा एका सुंदर अवस्थेत आपण गेलेलो आहोत. कारण आपल्याला 101 वर्षे पूर्ण झालेली आहेत. जेव्हा मी माणगावचा अभ्यास करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की भाऊराव पाटलांच्या
ह्या कर्तृत्वाची दखल जी आहे ही अजून समाजाने घेतलेली नाहीये. मला नेहमी प्रश्न पडतो की भारतरत्न भाऊरावांना का देत नाही? बरोबर. अडचण काय? आणि अजून काय व्हायला पाहिजे म्हणजे भारतरत्न मिळणार आहे? भारतरत्न मिळालेल्यांची नावं सुद्धा आपल्याला माहिती आहेत. खंत आहे ती, खरं खंत आहे. आता तर 4-4 देतात. ज्यांची नावच कुणाला माहिती नाहीत अशांना पण भारतरत्न मिळतात. पण ज्याने आपल्या आयुष्याचं रूपांतर एका चळवळीमध्ये केलं, ज्याने आपल्या आयुष्याचं रूपांतर नव समाजामध्ये केलं, नव शिक्षणामध्ये केलं, नव विचारामध्ये केलं, त्याला तुम्ही भारतरत्न देणार नाही तर मग देणार कोणाला? तर हे सगळे जे विषय आहेत हे रयतच्या माध्यमातून आपण आता चर्चा करतो आहोत. जेव्हा एक संस्था 100 वर्षे जेव्हा चालते तेव्हा तो विषय आनंदाचा पण असतो आणि तो विषय जोखमीचा पण असतो. झाड जेव्हा मोठं होतं ना तेव्हा त्याच्यावर घरटी बांधणाऱ्या पक्ष्यांची गर्दी होते. झाड छोटं असतं तेव्हा कमी पक्षी असतात आणि झाड मोठं झालं की जास्त पक्षी त्या झाडाकडे घरटी बांधण्यासाठी जागा मागतात. तुम्हाला माहिती नाहीये की रयतच्या बाहेर सुद्धा असा एक समाज आहे की जो स्वप्न पाहतोय की रयतच्या अंगावर मला पण घरटं बांधता येईल. तुमचं महावृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. हे पण आपण समजावून घेतला पाहिजे. आपल्याला घरटे बांधायला जागा आहे, पण घरटी नसलेले अनेक लोक तुमच्याकडे आशाळभूत नजरेने आशेने पाहतायत. कारण इथे आपल्याला जागा मिळणार अशी त्यांच्या मनामध्ये खात्री आहे. कारण ती भाऊरावांनाच खात्री दिलेली होती. हे हॉस्टेल म्हणजे ज्याला कुणीच नाही आहे, ज्याला कसलाच आधार नाही आहे, ज्याला चेहरा नाही आहे, त्याच्यासाठी हे हॉस्टेल आहे. आणि त्या हॉस्टेलमध्ये आल्यानंतर बाहेर पडताना त्याला इतका आनंद होतो कारण 4 वर्षात त्याला स्वतःचा चेहरा प्राप्त झालेला. त्याच्याकडे आयडेंटिटी मार्क असतं. गेली 100 वर्षे हे जे भाऊरावांच्या विचाराचं आयडेंटिटी कार्ड आपण चालवतोय आता, ते आधार कार्डाच्या थोबाडीत मारावं असं आयडेंटिटी कार्ड आहे. आधार कार्डाच्या पलीकडचं ते आहे. हे झाड मोठं झालेलं आहे. खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या वसाहती झाडावर आता चालू होणार आहेत आणि ते अधिक टिकवायचं असेल तर आपणही नव्या काळाचा, नव्या युगाचा, उत्तरोत्तर आधुनिकतेचा विचार करून हा आपला जो वसा आहे, विचार आहे, तो पुढे नेण्याचा रयत संस्था प्रयत्न करते आहे. काही गोष्टी त्यांनी इतक्या पाळलेल्या आहेत की अनेक शाळांमध्ये टोपी, गांधी टोपी घातलेले शिक्षक मला दिसतात. त्यांचा ड्रेस कोड दिसतो शिक्षकांचा, प्राध्यापकांचा. हे एक कल्चरल आस्पेक्ट आहे. त्याच्यामुळे क्रांती घडते अशी नाही, पण ही आपल्याला संस्कृती तयारच करायची असं ठरवून त्यांनी ते केलेलं आहे आणि ते आतापर्यंत तरी लोक अतिशय आनंदाने पाळतात, गर्वाने, स्वाभिमानाने सांगतात की हे असं आपण करतो आहोत. या निमित्ताने आपण दरवर्षी हा कार्यक्रम घेतो आपण वर्धापन दिनाचा आणि यंदा कोरोनामुळे आपण ऑनलाईन तो कार्यक्रम घेतला आणि मला इथे बोलवलं कारण मला रयतमध्ये जायला आणि रयतवर बोलायला खूप आवडतं. कारण माझ्या शरीरात जर 2 लिटर रक्त असेल तर त्यातले 4 थेंब रयतच्या हॉस्टेलमध्ये जाऊन जेवल्यामुळे तयार झालेले आहेत. कोल्हापूरच्या हॉस्टेलमध्ये मी चोरून जेवायला जात होतो 72च्या दुष्काळात आणि एक दिवस चोरी सापडले म्हणून प्राचार्यांनी मला अधिकृत विद्यार्थी केले. चोरून येऊ नको, बाकीच्या विद्यार्थ्यातून ये. त्यामुळे माझी एक इमोशनल अटॅचमेंट पण आहे, माझी सोशल अटॅचमेंट आहे, माझी आयडिओलॉजिकल अटॅचमेंट आहे. आणि कुणी कितीही सांगितलं तर की मी रयतची तुलना अन्य कोणत्याही व्यवस्थेशी करू शकत नाही कारण रयत हीच रयत. आपण पण तुलना करू नये कारण तुलना करता येण्यासारखी ही संस्थाच नाही आहे. त्या संस्थेला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. नमस्कार साहेब. या खरं तर साहेबांनी आत्ताच रयत आणि रयतच्या सर्व इतिहास आपल्याला समजावून सांगताना एक अंतर्मुख व्हायला लावलंय की आपल्यावर एक फार मोठी जबाबदारी या निमित्ताने आहे त्याची जाणीव करून दिली. त्यांना विशेष धन्यवाद. यानंतर मी माननीय चेअरमन साहेब यांना विनंती करतो की कृपया आपण
अध्यक्षीय भाषण करावे. कराळे. अण्णांच्या आणि वहिनी येतो साहेब, आवाज येतो. अण्णांच्या आणि वहिनींच्या स्मृतीला वंदन करतो. आत्ताच ज्यांचं उत्तम असं मार्गदर्शन झालं ते सकाळचे माजी संपादक उत्तम कांबळे साहेब, संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे साहेब, प्राचार्य कानडे सर, प्राचार्य संजय कांबळे सर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, सर्व संस्थेचे सेवक मित्र हो. रयत शिक्षण संस्थेच्या 100 वर्षाच्या म्हणा किंवा 101 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिला प्रसंग आहे की जिथं ऑनलाईन आपल्याला सभा घ्यावी लागते. तुम्हाला कोरोनाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर खूप दुःखद आहे, पण त्याला काही इलाजही नाही म्हटलं तरी चालेल. कांबळे साहेबांनी खूप रयत शिक्षण संस्थेचं एक अनालिसिस छानपैकी केलं आहे. त्यांनी कदाचित नरहर कुरुंदकरांच्या नंतर रयत शिक्षण संस्थेचं खरं अनालिसिस केलं असेल तर ते उत्तम कांबळेंनीच केलं म्हटलं तरी चालेल. त्यांची आमची एक नाळ आहे, तुम्हाला खऱ्या अर्थाने नाळ आहे. ते रयत शिक्षण आत्ताच म्हटलं रयत शिक्षण संस्थेचा मी तसा माझे विद्यार्थी आहे. माझे विद्यार्थी असो नसो, पण रयत शिक्षण संस्थेचे लाखो असे कार्यकर्ते आहेत की ज्याची नाळ आहे. मी रयत शिक्षण संस्थेमध्ये आहे म्हणून मी संस्थेचा, मी इथं शिक्षक आहे म्हणून संस्थेचा, मी देणगी दिली आहे म्हणून मी संस्थेचा नव्हे, तर रयतची 100 वर्षापूर्वी जी अण्णांनी उभी केलेली संस्था आहे त्याची नाळ आहे. आणि ही नाळ जी 100 वर्ष सातत्याने चाललेली आहे. आणि एवढ्या मोठ्या ह्या प्रदीर्घ प्रवासाच्या मध्ये ज्यांचा सहभाग झालाय त्याच्यामध्ये उत्तम कांबळे आहेत, ते आपल्या बरोबर आहेत. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन छानपैकी केलेलं आहे. खरं आहे, अण्णा का शिक्षणाकडे वळाले, का रयत शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली, खरोखरच खूप चिंतनाचाही भाग आहे, संशोधनाचाही भाग आहे. आणि जेवढं तुम्ही संशोधन कराल तेवढं त्याच्यामध्ये आज गुंतूच जातात. जवळजवळ 5 लाख डॉक्युमेंट्स आज माझ्याकडे उपलब्ध आहेत, सर्व डिजिटल मध्ये आहेत. त्याच्यावर खरं म्हणजे शताब्दीमध्ये आपल्याला काम करायचं होतं, 10 खंड आपण तयार करणार होतो, पण दुर्दैवाने या सगळ्या गडबडीमध्ये आपण ते काम खूप पूर्ण करू शकलो नाही. पण निश्चितपणे होणार आहे. पण या सगळ्याचा विचार करत असताना अण्णांनी इंडस्ट्री सगळी सोडली, किर्लोस्कर सोडले, ओगले सोडले, कोपर सोडले, का शिक्षण क्षेत्रामध्ये आणलं. शिक्षण क्षेत्रामध्ये आणत असताना स्वतःकडची असलेली जो त्यागाची शेवटची स्टेजच्याही पलीकडचं हे करून शिक्षणाकडे आणले. त्यांनी ज्यावेळी बघत असताना आपल्याला ज्यावेळी बघतो आपण आज ज्यावेळी 100 वर्षाकडे असताना आपण सगळ्या आज अनुदानित संस्कृतीमध्ये आहेत, सगळ्या गोष्टी खूप सोप्या आहेत. अण्णांच्या काळामध्ये काय होतं आणि त्यांनी जी स्वप्न बघितली, त्यांनी जे विजन डॉक्युमेंट, दुर्दैवाने त्यांचं विजन डॉक्युमेंट फक्त त्यांनी केलेली भाषणं आणि त्यांनी लिहिलेली पत्र याच्याच मध्ये त्यांचं एक विजन डॉक्युमेंट आहे. आणि दुसरं त्यांचं जे विजन डॉक्युमेंट आपल्याला उपलब्ध राहिलेलं आहे की अण्णांच्या बरोबर जी काही राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जी कामं केलेली आहेत त्यांच्याबरोबर जे अण्णांचे संवाद झाले ते त्यांच्या आत्मचरित्रात आहेत. मग ते मोरारजी देसाईंचा असू देत, बाळासाहेब खेरांचा असू देत, यशवंतराव चव्हाणांचा असू देत, बाळासाहेब देसाईंचा असू देत, वि द घाटेंचा असू देत, त्याच्यानंतर केशवराव जेधेंचा असू देत, माधवराव बागलांचा असू देत किंवा अण्णासाहेब लठ्ठ्यांचा असू देत, या सगळ्या लोकांची आत्मचरित्र बघितल्यानंतर, वाचल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर अण्णांचं खरं दर्शन आपल्याला कळतं की अण्णांची भूमिका, आपण अण्णांच्या भाग खूप आहे, आपल्याला रेडीमेड सगळं काही मिळालेलं आहे, पण अण्णांची जी त्या काळातली जी विचाराची होती ती आत्ता काळाला कशी आपल्याला सुसंगत आणता येईल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अण्णांनी जो स्टार्टअप रयत शिक्षण संस्था हा एक स्टार्टअप आहे म्हटलं तरी चालेल. 100 वर्षापूर्वी जर स्टार्टअप नावाची जर संकल्पना आली असते आणि आज स्टार्टअप म्हणून आपण कोणाचं करतोय, आपण अमेझॉनचं कौतुक करतोय, आपण ऍपलचं कौतुक करतो, आपण फ्लिपकार्टचं कौतुक करतोय, ओलाचं करतोय, उबेरचं करतोय, पेटीएमचं करतोय, पण त्याच्याही पेक्षा रयत शिक्षण संस्थेचा 100 वर्षापूर्वी अण्णांनी केलेला खरा स्टार्टअप, पहिल्यांदा कोणी विचारही केलेला नसलेला स्टार्टअप आहे. खिशामध्ये एकही पैसा न देता त्या मुलाला परदेशापर्यंत पाठवण्याच्या जगाच्या पाठीवर दुसरी कोणतीही सिस्टीमच नव्हती. आजचे स्टार्टअप काय, तुम्ही स्वतःचे पैसे घालतात, अण्णांनी स्वतःचे पैसे घातले.
स्वतःचे पैसे घातल्यानंतर आता स्टार्टअप काय करतो, कुणीतरी एक एंजल इन्व्हेस्टर बघतोय, बँकेचं कर्ज बघतोय, एखाद्या कंपनीला शेअर्स बघतोय. कालच आपण रिलायन्स उदाहरण बघितलं, जिओचं उदाहरण बघितलं. जगातील एवढ्या मोठ्या लोकांनी जो 1,50,000 कोटी रुपये त्याच्यामध्ये गुंतवणूक केली. गुंतवणूक सामाजिक नाही आहे, ती आर्थिक आहे, फायद्याची आहे. पण अण्णांनी हे स्टार्टअप उभा करत असताना स्वतःची सगळी, असं स्वतःची आणि बहिणीची असं नसं ते सगळं संस्थेमध्ये घातलं आणि प्लस त्यांनी निधी उभा केला. कुणाकडनं केला? सर्व माणसांच्याकडनं केला. 1-1 रुपयाने उभा केला. आणि अण्णांच्या हयातीमध्ये त्यांनी जी बघितलेली स्वप्न बघत असताना शेवटच्या दिवसापर्यंत बघितली. कोणती स्वप्न बघितली तुम्हाला? कधीही कोणी विचार न करणारा 1907 साली ज्ञानदेव गोलप नावाच्या माणसाला त्यांनी कोल्हापूरच्या बोर्डिंग मध्ये, त्यावेळी संस्थाही चालू झालेली नव्हती तुम्हाला, त्यावेळी दुधगावचं बोर्डिंग सुद्धा चालू झालेलं नव्हतं तुम्हाला. 1909 ला त्यांनी दुधगावचं बोर्डिंग सुरू केलं. आणि त्याच्यानंतर मग 1919 ला सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून, सत्यशोधकाच्या ज्या गोष्टी आता कांबळे साहेबांनी संपूर्णपणे त्याचा आपल्यासमोर आढावा घेतलेला आहे, तो काही आढावा मी घेत नाहीये. पण त्याच्यानंतर ही रयतची स्थापना झाली. त्याचा बेस कोणता होता? आणि जो बेस अण्णांनी बघितला आहे बोर्डिंग, त्या काळामध्ये सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या 15 तालुक्यामध्ये एकही हायस्कूल नव्हतं. अण्णा थांबले नाहीत, बोर्डिंग सुरू केलं. ज्या गावामध्ये शाळा नाही तिथं अण्णा, जिथं बोर्डिंग नाही तिथं अण्णांनी बोर्डिंग सुरू केलं तुम्हाला. आणि हे सुरू करत असताना फ्री अँड रेसिडेन्शियल. कुठनं पैसे मिळवले माहित नव्हतं अण्णांना, कोणतंही प्लॅनिंग नाही, पण एक दुर्दम इच्छा आणि समाजावर असलेला विश्वास, त्या दोन्हीच्या माध्यमातून अण्णांनी उभं केलं. बोर्डिंग उभी केली, फ्री अँड रेसिडेन्शियल उभी केली. तुम्ही 3 तास काम करा आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घ्या. व्हर्टिकल इंटिग्रेशन आम्ही केलं. बोर्डिंग मधल्या मुलाला प्रायमरी पासून शिकवलं, सेकंडरीत आणलं, त्याला डीएड केलं, त्याला कॉलेजचं शिक्षण दिलं, त्याला परदेशी जाण्यापर्यंत दिलं. मुलांना परदेशी जात असताना सुद्धा अण्णांच्या डोक्यामध्ये होते की मला उद्या इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं आहे, मला उद्या लॉ कॉलेज काढायचं आहे, मला इकॉनॉमिक्सचं कॉलेज काढायचं आहे. येडेकरांना त्यांनी जर्मनी घ्यायला सांगितले, मग तुम्हाला त्यांनी मॅथ्स घ्यायला सांगितलं, पीजी सरांना त्यांनी तुमचे बाराट लॉ करायला सांगितलं, शिंदेना त्यांनी लेदर टेक्नॉलॉजी सांगितली, तुम्हाला लंडन ऑफ स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स म्हणून बीके पाटलांना पाठवलं त्यांनी. अण्णांनी त्या काळामध्ये ऍग्रीला पाठवलं मुलांना त्यांनी त्याच्या काळामध्ये. आणि अण्णांनी कोणाला त्याच्यामध्ये नाकारलं नाही. ती सगळी मुलं पाठवत असताना, परदेशी पाठवत असताना पैसे कुठून आणायचे याचाही त्यांनी विचार केला नाही. म्हणजे अण्णांच्या डोक्यामध्ये कुठं ना कुठं तरी या रयत शिक्षण संस्थेचं पुढच्या 100 वर्षाचं विजन होतं, ते डोक्यामध्ये होतं. आणि ते उत्तम एवढं होतं की अण्णांनी 6 मे 1959 नगर जिल्ह्याने अण्णांना 1 लाख रुपयाचा निधी नगरला दिला होता सी.डी. देशमुखांच्या हस्ते. आणि तो 1 लाख रुपयाचा निधी स्वतः सी.डी. देशमुख, त्याच्यानंतर हिराबाई बापकर, बापूसाहेब बापकर, त्याच्यानंतर ही सगळी पुण्यातली सगळी मंडळी, बाबुराव सणस वगैरे, ही सगळी अण्णांना ससूनमध्ये भेटायला आली. आणि तिथं सी.डी. देशमुख बरोबर अण्णांची चर्चा झाली. सी.डी. देशमुख त्यावेळी UGCचे चेअरमन होते. पुढच्या 15 दिवसामध्ये आपल्याला युनिव्हर्सिटी साठी चर्चा करायची. अण्णांनी 7 मेला अण्णांनी शेवटची 2 पत्र लिहिली. एक लिहिलं होतं, कोल्हापूरच्या शहाजीराजे एवढची इच्छा आहे, येत्या अक्षय तृतीयेला तुम्ही महात्मा गांधीच्या नावाने जे ग्रामीण विद्यापीठ सुरू करायचं आहे त्याची तुम्ही घोषणा करा. ज्या संस्थेचं फक्त एक कॉलेज होतं, बाकी दुसरं काही नाही. विद्यापीठाचं अण्णांनी स्वप्न बघितलं किंवा 1939 साली, त्यावेळी संस्थेचं हायस्कूल सुद्धा नव्हतं. 1941 साली भास्करराव जाधवांना ज्यांनी पत्र लिहिलं, माझं पत्र बघून तुम्ही हसाल, मला महात्मा गांधींच्या नावाने ग्रामीण विद्यापीठ काढायचं आहे, खिशात एकही पैसा नाही, स्वतःचं कॉलेज काढायचं नाही, आणि जे विद्यापीठ काढायचं आहे ते फ्री अँड रेसिडेन्शियल काढायचं. कुठनं एवढा आवाज आणला? हे स्वप्नच आहे. आपण ज्याला व्हिजन डॉक्युमेंट म्हणतो, जे कागदावर आपण लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, मिड टर्म प्लॅनिंग करा, त्याच्याप्रमाणे आपल्याला नॅक सांगतात या अशा गोष्टी करा, या स्टेजेसला त्याचं फायनान्शियल बजेट करा. अण्णांच्या याच्यामध्ये काही नाही. लोकांच्यावर त्यांचा विश्वास होता, सेवकांच्यावर त्यांचा विश्वास होता, कार्यकर्त्यांच्यावर त्यांच्यावर विश्वास होता, आणि त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी ते यशस्वी केलं. अण्णांच्या पश्चात जरी आपण विचार केला तरी 1960 पासून 84 पर्यंत रयत शिक्षण संस्थेचे
दुसरी वाटचाल झाली. खऱ्या अर्थाने जी काळाच्या गरजेप्रमाणे, अण्णा काळाच्या पेक्षा खूप गोष्टीत वाचल्या, पण अण्णांनी पहिलं ज्यावेळी शिवाजी कॉलेज काढायचं ठरवलं ते सायन्स कॉलेज, आर्ट्स कॉलेज नव्हे. या शिवाजी कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांनी कुणाची नेमणूक केली होती, तर मॅथ्सचे मृणाल गोरेंचे वडील, त्यांनी सायन्सचे माणूस, त्यांना त्यांची प्राचार्य म्हणून निवड केली होती. अण्णांना सुरू करायचं होतं ते सायन्सचं सुरू करायचं होतं तुम्हाला, आणि म्हणून त्याच्यासाठी अण्णांनी या सगळ्या लोकांना बोलवलं होतं. किंबहुना त्या काळामध्ये या देशातील, महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट जे शिक्षक होते, त्याच्यामध्ये MR देसाई असतील किंवा बॅरिस्टर खर्डेकर असतील, किंबहुना धर्मानंद कोसंबींच्या सारखा पाली भाषेतील अफाट काम, जगातलं सर्वोत्कृष्ट पाली भाषेतला तज्ज्ञ माणसाला सुद्धा अण्णांनी विचारलं तुम्ही आमच्याकडे शिकवायला याल का. किंबहुना त्यांना सुद्धा प्रिन्सिपलशिप अण्णांनी ऑफर केली होती 1945 साली. म्हणजे अण्णा जे विचार करत असताना जे काही सुरू करायचं आहे त्याच्यातलं वर्ल्ड क्लास असलं पाहिजे, ते सर्वोत्कृष्ट असले आणि ते जागतिक दर्जाचं असलं पाहिजे, ही काळामध्ये त्यांनी केली. आणि त्यांनी सुद्धा त्या काळामध्ये या रयत शिक्षण संस्थेची धुरा कुणी वाहिली पाहिजे त्याचं सुद्धा प्लॅनिंग अण्णांनी त्यांच्या शेवटच्या दिवसाच्या मध्ये केलं, आणि ते यशवंतराव आमच्याकडे केलं. रयत शिक्षण संस्थेचा हा एक खंबीर तंबू कधीही पडू नये किंवा त्याला काही नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी यशवंतरावांनी सार्थपणे, समर्थपणे 1984 सालापर्यंत रयत शिक्षण संस्थेची अण्णांच्या हयातीमधली वाढ आणि त्याच्यानंतरची मधल्या पिरियडमध्ये अण्णांच्या हयातीमध्येच बाळासाहेब जे सर्वसाधारणपणे बहुतेक मार्च किंवा एप्रिलचा महिना असेल 1959ला, अण्णांच्या अंतिम वर्षामध्ये यशवंतराव आणि बाळासाहेब देसाई अण्णांना भेटायला आले. बाळासाहेब देसाईंना म्हटलं, अण्णा आम्ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी गोष्ट शिक्षणासाठी केलेली आहे आणि EBC स्कीम सुरू केलेली की 900च्या आत उत्पन्न असलेल्या सगळ्या मुलांना फ्री शिक्षण. अण्णांनी त्या क्षणी बाळासाहेबांना सांगितलं, बाळासाहेब तुम्ही आयुष्यातील घोडचूक केलेली आहे. मुलांचा श्रमावरचा विश्वास उडून जाईल आणि प्रत्येकाला मोफत शिक्षण मिळालं पाहिजे अशी धारणा होईल, आणि त्याचं चित्र आज आपण बघतोय. अण्णांनी बघितलं होतं की 3 तास काम करा तुम्हाला मोफत शिक्षण. आणि त्याच्यानंतर मग अनुदानित संस्कृती आली 1960 सालापासून. 1980च्या नंतर तर आपल्याला विनाअनुदानित संस्कृती आली. 2000ला तुम्हाला तर ग्लोबलायझेशन सुरू झालं. या प्रत्येक टप्प्यामध्ये रेट टिकली, कारण अण्णांनी जे घालून दिलेले जे होतं ती जशीच्या तशी. पण काळाप्रमाणे चेंजेस आले. थोडासा प्रवास मागचा पुढचा झाला, त्यालाही अनेक कारणं आहेत तुम्हाला. ज्या स्पीडनं विनाअनुदानित आलं गेलं, ज्या स्पीडनं प्रोफेशनल कोर्सेस आले, ज्या स्पीडनं जागतिकीकरण आलं गेलं, त्याचा थोडासा अंदाज नाही आला सगळ्यांनाच. काय आपल्या समोर वाढून ठेवलेलं आहे. आपण आपल्याकडे, अरे माझा मुलगा 7वी पास झाला, किंबहुना अण्णांनी 7वी नापास असलेल्या मुलांना शिक्षक तयार केलं. नंतर आपल्या डेबेवाडीच्या गांधी टेकडीच्या हायस्कूलमध्ये त्यांचं ट्रेनिंग द्यायचे, त्यांना परत सरकारी परीक्षेला बसवायचे, पास करायचे आणि सरकारी नोकरी द्यायची. अण्णांनी व्हर्टिकल इंटिग्रेशन केलं. पण नंतरच्या काळामध्ये अनुदानित संस्कृती आल्यामुळं आपण थोडेसे त्याच्यामध्ये समाधानी आहे, याच्यामध्ये समाधानी राहण्याचा प्रयत्न केला. शाळा वाढल्या, सगळं वाढलं. पण ज्यावेळी 1984-85च्या नंतर जो विनाअनुदानित संस्कृती आली, तुम्हाला ग्लोबलायझेशनची दारं ज्यावेळी तुम्हाला ठोठावी दिसायला लागली तुम्हाला, आणि मग तिथं मोठा चेंज झाला. जागतिकीकरणाचा चेंज झाला. 91-92-93च्या दरम्यान मनमोहन सिंग आणि नरसिंहराव यांनी जो चेंज केला, ग्लोबल चेंजेस झाला. त्याच्यामध्ये जग एक खेळ झालं. गॅटचा 95ला करार झाला गेला. 2002ला सुप्रीम कोर्टानं शिक्षण हा धंदा आहे, व्यवसाय, विकण्याची वस्तू झाली, शिक्षण सम्राट झाले. आणि मग आपण या सगळ्या प्रवाहामध्ये कुठंतरी थांबल्यासारखं झालं. जणू काय आपण हे आपल्याला झेपणार आहे का, आपल्यासाठी आहे का, काय. कारण अण्णांच्या ह्याच्यामध्ये तर प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे, क्वालिटीचं शिक्षण मिळालं पाहिजे, अफोर्डेबल शिक्षण मिळालं पाहिजे. आणि या सगळ्याच्या मध्ये हे येऊ घातलेलं शिक्षण कुठंतरी एक वेगळ्या पद्धतीचं होतं. त्याच्यामध्ये चातुर्वर्णी सिस्टीम, अण्णांनी जिथं शिक्षणाला सुरुवात केली ती चातुर्वर्णी सिस्टीम होती. एका विशिष्ट वर्गाच्याच मुलाला शिक्षण मिळत होतं. आणि बरोबर 2000च्या साली परत एक चातुर्वर्णी सिस्टीम झाली की ज्यांना लाखामध्ये पगार आहेत त्यांची CBSEला मुलं जायला लागली. 50,000 आहेत, लाखभर मुलं ती इंग्लिश मिडियमला जायला लागली. 25,000 ते 50,000 आहेत ती पोरं रयतमध्ये आली, आणि खालच्या पगाराची मुलं जिल्हा परिषदेकडे आली. परत एकदा हे विशेष सायकल सुरू झालं. इथं आर्थिक वर्ण संस्कृती आली गेली. आणि मग 2000च्या दरम्यान कुठं ना कुठेतरी आम्हाला सगळ्यांनाच वाटायला लागलं, विशेषतः पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, रयतनं कुठेतरी आपल्याला काच टाकावे लागेल तुम्हाला.
एक वेगळ्या पद्धतीचा विचार करावा लागेल. केवळ पारंपरिक शिक्षण घेऊन नाही, ते तर घेतलंच पाहिजे, पण तेवढंच पुरेसं नाहीये. 1950ला ज्यावेळी तुम्हाला औद्योगिक क्रांती झाली, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन 3.0 2.0 सुरू झालं पाहिजे. 3.0 इलेक्ट्रिसिटी आली तुम्हाला संपूर्णपणे, आणि त्याच्यानंतर कॉम्प्युटर 4.0 ज्यावेळी संगणक तुमच्याकडे आला, आणि त्याच्यानंतर जे आता येते ते इंटरनेटच्या माध्यमातून ज्या झपाट्याने या सगळ्या गोष्टी आल्या गेल्या, त्याच्याबरोबर रयतनं संपूर्णपणे उभं राहायचं ठरवलं. आणि हे ठरवत असताना सुदैवाने अण्णांनी त्या काळामध्ये जी रयत कल्चर ज्याला म्हणतो, ते रयत कल्चर आजपर्यंत तेवढ्याच ताकदीने उभं आहे. सर्वात मोठी रयतची जी ताकद असेल ती रयत नावामध्ये नाही, नावामध्ये आहे, रयत ब्रँड मध्ये आहे. तुम्हाला सगळ्यात मोठा आमच्याकडे ताकद कुठं असते तर रयत ब्रँड आहे. तुम्हाला या ब्रँडची ताकद कुणीही मोजू शकणार नाही, एवढी मोठी आहे. तुम्हाला कोट्यावधी माझी विद्यार्थी आज रयत शिक्षण, रयत हे नाव आता सांगितलंय ना, रयत नाव म्हणजे प्रत्येकाला या झाडाखाली तर यायचं आहे, पण या झाडाबरोबर सुद्धा जगायचं आहे. आणि या झाडाचा, जसं वडाच्या झाडाच्या प्रत्येक पानाला वाटतं की मी या झाडाबरोबर आहे, ते प्रत्येक पान होण्यासाठी आज महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस धडपडतोय. आज ज्यावेळी प्रत्येकाकडे गेला, कुणी किती मला रयतशी बरोबर काम करायचं, हे का अण्णांनी ही जी 100 अण्णांच्या हयातीमध्ये आणि त्याच्या पश्चात रयतनं जे काम महाराष्ट्रासाठी केलेलं आहे, आज रयतवर एक मोठं आव्हान आहे. कोणतं आव्हान आहे ते स्वतःपुरतं आव्हान नव्हे, तर महाराष्ट्रातील अण्णांच्या बरोबर काम करणारी जी मंडळी आहेत, अण्णांच्याकडनं ज्यांनी एकंदर एक माहिती घेऊन म्हणा किंवा अण्णांच्याकडनं निष्ठा घेऊन म्हणा स्वतःच्या संस्था उभ्या केलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या नव्या वावटळीमध्ये त्या सगळ्यांच्या समोर प्रश्न उभा राहिलेला आहे की ह्या सगळ्या बदलत्या बॅकग्राऊंडवर आपण जगणार आहोत का आपण संपणार आहोत. आणि आज जो आपल्याला जे चित्र दिसतं ग्रामीण भागातून, इंग्लिश मिडियमच्या शाळा असतील, IIT असतील, IIM असतील, किंवा टेक्नॉलॉजीची जे येते आहे वर्ल्ड क्लास नवीन एज्युकेशनल पॉलिसी, त्यातल्या सगळ्या गोष्टी बघत असतात, त्यावेळी या सगळ्यासाठी रयतनं सगळा रयतनं संपूर्णपणे त्या देशाला शिक्षणाची दिशा दिली पाहिजे. काळापेक्षाही 2 पावलं पुढे चालत रयतनं पुढे गेलं पाहिजे. आणि या सगळ्या संस्थांच्या बरोबर घेऊन एक नवीन शिक्षण पद्धती आहे. कोणती पद्धती असणार आहे? शिक्षण वर्ल्ड क्लास एज्युकेशन तुमच्या दारापर्यंत आहे, क्वालिटीचं एज्युकेशन आहे, तुम्हाला अफोर्डेबल मध्ये असलं पाहिजे. आणि काळापेक्षाही 2 पावलं पुढं, किंबहुना ज्याला आपण ज्याला काल दावोसला 2 वर्षापूर्वी मीटिंग झाली गेली, जगातील सगळे इंडस्ट्रियलिस्ट एकत्रित आले. त्यांनी काय डिक्लेअर केलं? 2050 पर्यंत काय होणार आहे, आणि त्याच्या दृष्टीनं मनुष्यबळ तुम्हाला कोणतं लागणार आहे, कोणते एज्युकेशनल लागणार आहे, कोणत्या टेक्नॉलॉजीज लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आत्ताचे जे काम करणारे आहेत त्याच्यातील 65% लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. ज्यावेळी नोकऱ्या जाणार आहेत म्हटल्यानंतर त्यांना कोणताही मला एक स्किल तुम्हाला उपयोगाचं नाही. पारंपरिक जे एज्युकेशन तर हे तुम्ही आपण जे देतो आता तुम्हाला BA BCom BSc त्याचा काही उपयोग नाही. प्रत्येकाला एक स्किल हे मिळालंच पाहिजे. केवळ एक स्किल नव्हे तर स्किल, रिस्किल आणि अपस्किल. मी एकदा काहीतरी स्किल घेतलं, त्या स्किलवर मला आयुष्यभर काम करायला मिळत नाही. आज अमेरिकेमध्ये असणारे भारतीय इंजिनियर्स पैकी 55% इंजिनियर्स पुढच्या 2 वर्षामध्ये परत येणार नाही. काल TCSचा रिपोर्ट झाला. आज TCSचं पहिलं, आज त्यांचं 45% उत्पन्न एका नव्या टेक्नॉलॉजीच्या आधारित आहे की ज्याची सुरुवात सुद्धा देशामध्ये अजून झालेली नाहीये. तुम्हाला डिजिटल टेक्नॉलॉजी, तुम्हाला हे जे चेंजेस जे आहेत ते तुम्हाला त्या सगळ्या चेंजेस बरोबर प्रयत्न राहिलं पाहिजे. आणि आपण त्या दृष्टीने प्रयत्न सुद्धा केलेले आहेत. तुम्हाला खूप मोठे प्रयत्न केल्याने सुदैवाने यशस्वी झालेलो आहोत आपण त्याच्यामध्ये. पहिल्यांदाच गुणवत्ता पाहिजे. गुणवत्ता खेरीज पर्याय नाहीये. आणि गुणवत्ता नाहीये का? 100% आमच्याकडे आहे. ज्यावेळी आपण रिझल्ट बघतो तुम्हाला. आणि यंदा रयतने एक विशेष प्रयत्न केला. मी गेल्याच वर्षी प्रयत्नाला पहिल्यांदा सुरुवात केली तुम्हाला की पेटंट का नको. आज आमच्याकडे जवळ 400-450 आज PhD माणसं आहेत. छानपैकी PhD केले, रिसर्च केलेला आहे, थिसिस बाइंडिंग केलेला आहे, घरामध्ये ठेवलेला आहे, कॉलेजमध्ये ठेवलेला आहे. पुढे काय त्याचा कमर्शियल वापर झाला का नाही, त्याचा इंडस्ट्रियल वापर झाला का नाही, या सगळ्या गोष्टीसाठी गेल्या वर्षी प्रयत्न केला. आज 50 रयत शिक्षण संस्थेच्या नावावर 50 आज पेटंट पब्लिश झालेले आहे. त्यातल्या 8 पेटंट ग्रँटेड आहेत, ते सुद्धा रयतच्या नावावर आहे. पहिला मोठा आमचा विजय म्हटलं तरी चालेल. आज पहिल्यांदा रयतचा मुलगा. आजच माझ्याकडे बातमी आली की एक इस्रोनं मध्ये 21व्या शतकातल्या गेल्या पुढच्या 20 वर्षामध्ये
अंतराळामध्ये कोणकोणत्या अडचणी येतील याच्यावर इस्रोने एक निबंध बोलवलं. ते लाखो मुलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि सातारच्याच वायसी कॉलेजच्या 12वीच्या मुलगी ही या 2 लाखाच्या मध्ये ती 11व्या नंबरवर आली. गेल्या वर्षी इस्रोनं परीक्षा घेतल्या. अख्ख्या देशामध्ये 100 मुलं सिलेक्ट केली. त्यातली कर्नाटकातली 3 होती, महाराष्ट्रातली 3 होती. कर्नाटकातला 1 3 पैकी रयतचा होता आणि महाराष्ट्रातला 3 पैकी 1 रयतचा होता. पहिल्यांदाच हे घडते. ते आहे आमच्याकडे गुणवत्ता आहे, त्याला कुठं ना कुठेतरी एक वाढ द्यायची आहे. वाढ देण्याचा आपण प्रयोग करतो तुम्हाला. आणि म्हणून टाटा टेक्नॉलॉजी सिंगापूर बरोबर आपण जो सातारा, हडपसर आणि खारघरला जे 3 मोठे टेक्नॉलॉजी, नेक्स्ट जनरेशन उद्याची गाडी कशी असणार आहे तुम्हाला, इलेक्ट्रिकल व्हेकल्स कसे असणार आहे तुम्हाला, 3D प्रिंटर्स कसे असणार आहेत, ते आज मुलं आमची शिकतात. 5वा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक, क्लाउड कॉम्प्युटिंग, ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्स, या सगळ्या गोष्टी कळीच्या आहेत. आणि हा सिलेबसचा भाग तुमचा इंटिग्रल असला पाहिजे. तो 5वी पासून असला पाहिजे, 8वी पासून असला पाहिजे, 11वी पासून असला पाहिजे आणि ग्रॅज्युएटचा. तो मराठीला असला पाहिजे, तो इतिहासाला असला पाहिजे आणि तो सायन्सला सुद्धा असला पाहिजे. ही जी नवीन टेक्नॉलॉजी सगळ्या जे युग घातलेले आहेत त्याला विषयाचं नाही. मी मराठीचं मराठा मला कशासाठी पाहिजे, मला टेक्नॉलॉजी, तिथं सुद्धा हे चालू शकतं तुम्हाला. म्हणून हा जो सगळा जो बदल जो एवढा प्रचंड जो संपूर्णपणे येतोय याच्यामध्ये ठामपणे रयत आज उभे आहे. आज 191 ठिकाणी अटल टिंकरिंग लॅब्स आपण उभ्या केलेल्या आहेत. देशात दुसऱ्या कोणत्याही संस्थेच्या नाहीये. देशात एकमेव संस्था रयत आहे की ज्यांची 23 कॉलेजेस A ग्रेड आहेत. देशात एकमेव रयत शिक्षण संस्था की ज्यांची 6 कॉलेजेस ऑटोनॉमस आहे आणि एकमेव आपल्याला क्लस्टर युनिव्हर्सिटी देऊ केलेल्या आहेत. पुढच्या काही महिन्यामध्ये येईल सुद्धा. आपण स्वीकारलेली सगळी आव्हानं ही तुम्हाला. आमचा सिलेबस आम्ही करणार आहोत, आमची डिग्री आम्ही देणार आहोत. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2021 पासून सुरू होईल तुम्हाला. ट्रिमेंडस चेंजेस आहेत तुम्हाला. 1964 साली कोठारी आयोगाने जे चेंजेस केले त्याच्यानंतर आज पहिल्यांदा जवळजवळ 45 वर्षांनी हे एवढे मेजर चेंजेस आहेत की कदाचित आपल्याला त्यातलं 0 काढणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये. पण आज ज्यावेळी मायक्रो लेव्हलवर आपण ज्यावेळी विचार करतो की आज तुमच्या कस्तुरी रंजन यांनी जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी उभी केली त्यातल्या 75% गोष्टी रयतनं आज उभ्या केलेल्या आहेत. त्या जशाच्या तशा घेतल्या म्हटलं तरी चालेल. म्हणजे आपण जो चेंज जो स्वीकारला सुरुवातीच्या काळामध्ये तो आपल्याला आगामी काळामध्ये उपयोग पडणार आहे. तुम्हाला 5 वर्ष प्ले ग्रुप पासून ते तुम्हाला 2री पर्यंत पहिला 5 वर्षाचा गट आहे. 3री 4थी 5वीचा एक गट आहे. 6वी 7वी 8वीचा गट आहे. 9वी 10वी 11वी 12वी. 6वी पासून स्किल एज्युकेशन येऊ घातलेलं आहे आपल्याकडे तुम्हाला. 9वी 10वी 11वी 12वीला तुम्हाला स्किल कंपल्सरी आहे. मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट आहे. पाहिजे तो विषय घेण्याचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला क्रेडिट बँक आहे तुम्हाला. शिक्षकांची नावाची संकल्पनाच त्यांनी बदली. 4 वर्षाचं बीएड केलेलं आहे. बीएडला ऍडमिशन घेताना सीईटी घेतलेली आहे. शिक्षक झाल्यानंतर नोकरी लागताना सुद्धा सीईटी आहे. दॅट इज अकाउंटेबिलिटी तुम्हाला टाकलेली आहे संपूर्ण क्षेत्रामध्ये. तुम्हाला एक प्रचंड चेंज येतोय तुम्हाला. कॉलेजेस सुद्धा एक सिंगल फॅकल्टी कॉलेज सुद्धा असणार नाहीये. सर्व कॉलेजेस ही ऑटोनॉमस असणार आहेत की मल्टी फॅकल्टी असणार आहेत. तुम्हाला कमीत कमी 20 ते 25 विषय कॉलेजला मुलांच्याकडे असले पाहिजेत की त्याला तो चॉईस असणार आहे. सातारला आमचं शिवाजी कॉलेज असणार नाही उद्या. सातारचं वायसीचं म्हणा, शिवाजी म्हणा, बीएड म्हणा, डीजी म्हणा, इंजिनिअरिंग म्हणा, मॅनेजमेंट म्हणा, पाचवडचं कॉलेज म्हणा, पुसेगावचं कॉलेज म्हणा, ही सगळी कदाचित एकत्रित येऊन एकच कॉलेज तयार होईल तुम्हाला. मल्टिपल कॉलेज तुम्हाला. हे सगळे चेंजेस आहेत आणि हे ग्लोबल लेवलचे चेंजेस आपल्याला ऍक्सेप्ट करायचे. ऍक्सेप्ट इट अँड एन्जॉय. हे आम्हाला जमत नाही, जमणार नाही, आमची बहुजन समाजातील मुलं हे वगैरे वगैरे हे नाही सांगणार सर तुम्हाला. आपल्याला या देऊ शकतो का ज्ञान? 100% देऊ शकतो आपण तुम्हाला. आज जे तुम्हाला जे त्यांनी सिलेबस अपेक्षित केलेला आहे तो आपण 5 वर्षापूर्वीच रेलमध्ये सर्व. आज स्किल डेव्हलपमेंट आपण सगळ्यात अगोदर का सुरू केलं? शॉर्ट टर्म अगोदर कोर्सेस का सुरू केले? पंतप्रधान कौशल्य योजना, दीनदयाल कौशल्य योजना, प्रमोद महाजन कौशल्य योजना, टाटा टेक्नॉलॉजी सिंगापूर, TCS टाटा बिझनेस सपोर्ट सर्व्हिसेस, त्याच्यानंतर BVG ग्रुप, फली ग्रुप, गोदरेज इंडस्ट्रीज, कूपर इंजिनिअरिंग, या महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट संस्थांच्या बरोबर आपण टाईप आपण ऑलरेडी केलेला आहे. आणि देशात सर्वात मोठी स्किल शिल्लक देणारी संस्था कोणती असेल तर ती रयत आहे. 25,000 मुलं स्किल डेव्हलपमेंट आज घेत आहेत. नुसतं स्किल डेव्हलपमेंट नव्हे तर त्यांनी स्वतःच्या पायावर स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर आपण टाईप झालेलो आहोत. तुम्हाला
तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट करण्यापासून बँकेचं लोन मिळून 2 वर्ष व्यवसाय कसा करण्यापर्यंत अंडर वन रूफ आपण त्याचे ट्रेनिंग देण्याचं मॉडेल उभं केलेलं आहे. करणार आहे असं मी म्हणत नाही, ते ऑलरेडी उभं केलेलं आहे. तर ही पुढची जी वाटचाल आहे ती त्या पद्धतीने चालणार आहे. आणि अण्णांनी त्या काळामध्ये ग्रामीण विद्यापीठ कसं असणार आहे याची ब्ल्यू प्रिंट सुद्धा, रिटन ब्ल्यू प्रिंट, मनातल्या आयडिया नव्हे, भाषणातल्या आयडिया नव्हे, तर रिटन ब्ल्यू प्रिंट सुद्धा तयार करून ठेवलेला होता. ग्रामीण विद्यापीठ त्यांच्या मनातलं, त्या काळातला विशेषतः त्यांची मी महात्मा गांधींचं जे नई तालीम नावाची जी शैक्षणिक संकल्पना होती, जी वर्ध्याच्या याच्यामध्ये अण्णांनी त्यांच्याकडनं ती घेतलेली होती, त्याच्यावरून त्यांनी ग्रामीण विद्यापीठाची. पण या 50-60 वर्षाच्या सगळ्या बदलत्या पिरियडमध्ये आपण तोच बेस पकडून विद्यार्थी आमच्याकडचे KG टू PG टू रिसर्च टू पेटंट इथपर्यंत आमचा हा सगळा प्रवास असणार आहे. तुम्हाला हा सर्व मुलांच्यासाठी असणार आहे. इथं वर्णस पद्धती असणार नाही. तुम्हाला एक अफोर्डेबल फी मध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला द्यायच्या आहे. दॅट टू क्वालिटी द्यायची आहे. आणि प्रत्येक मुलगा हा एम्प्लॉयबल झालाच पाहिजे. 16 वर्ष जर त्या मुलाचं शिक्षण जर काम नोकरी मिळत नसेल तर या शिक्षणाचा उपयोग काय सांगा. आज आपण BEdचं बघतोय, तुम्हाला DEdचे बघतो, काय अवस्था आहे सांगा मला. जागा भरायच्यात 8,000 आणि DEd वाले आहेत 2.25 लाख. फक्त मला कुठेतरी जागा मिळते आहे विदाऊट एनी अकाउंटेबिलिटी. आणि पुढच्या ह्या सगळ्या गोष्टीची 2 गोष्टी आहेत तुम्हाला. एन्क्वायरी बेस्ड लर्निंग, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, गेम बेस्ड लर्निंग. कोणत्याही गोष्टीकडे तुम्हाला क्रिटिकल थिंकिंगनी विचार केला पाहिजे. रिशेपिंग, रिइमेजिंग, रिइन्व्हेन्शन हे तुमचे कळीचे मुद्दे असले पाहिजेत. मी शिकलो म्हणून नव्हे, का, कधी, कोठे, कधीही तोची वाराखडी संपूर्णपणे सिस्टीम मध्ये आपल्याकडे राबवली गेली पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये आपण तो ऑलरेडी ज्ञान रचनामध्ये तुम्हाला आपण सुरू केलेल्या 2010 पासून तुम्हाला RT आल्यापासून आपण हे सगळं सुरू केलेलं आहे. कुठे ना कुठेतरी त्याची अतिशय चांगली तुम्हाला फळं आपल्याला दिसायला पाहिजे. पण ते एवढ्याच्यावर थांबणार नाहीये. जे आव्हानं जे आहेत आपण विचार करतोय त्याच्याकडे पलीकडे बघा. गेल्या 10 वर्षाचा जर विचार केला, 2000 सालाच्या नंतर 10 वर्षातील जगातील सगळ्यात मोठ्या कंपनीची नावं जर आपण बघितले किंवा भारतातल्या टाटा, बिर्ला, अंबानी, सिंगानिया वगैरे ही नावं दिसतात तर नाही दिसत. दिसते कोणते आम्हाला अमेझॉन दिसते, आम्हाला ऍपल दिसते, आम्हाला गुगल दिसते, आम्हाला YouTube दिसते, आम्हाला पेटीएम दिसते, आम्हाला ओला दिसते, आम्हाला उबेर दिसते. हे गेल्या 10 वर्षाच्या कंपन्या आहेत. भांडवल काय? शून्य भांडवलावर फक्त इंटरनेटचा वापर करून कसं करायचं. एक टेक्नॉलॉजी जसं तुम्हाला विजेचा शोध आल्यानंतर, कॉम्प्युटरचा शोध आल्यानंतर आणि आता इंटरनेटचा शोध आल्यानंतर जे बदल झालेले आहेत, मागं कधी कुणी गेलं का सांगा मला. नाही गेलो मागं, तुम्हाला जाऊ शकत नाहीये. म्हणून हे पुढे जाण्याच्यासाठी याच्याप्रमाणे तुम्हाला गेलं पाहिजे तुम्हाला. आणि म्हणून या सगळ्या काळामध्ये सुद्धा आज तुम्हाला डिजिटलचा भाग असू दे, एज्युकेशनचा भाग असू दे, आणि कोरोनाच्या सुद्धा पार्श्वभूमीमध्ये या देशामध्ये 3 लाख मुलांना दररोज शिक्षण देणारी उत्तमपणे फक्त आणि फक्त रयत शिक्षण संस्था आहे, क्वालिटी एज्युकेशन देणारी. आणि ते सगळ्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ऍक्सेप्ट केलेलं आहे, CMने ऍक्सेप्ट केलेलं आहे, शिक्षण मंत्र्यांनी केलेलं आहे. किंबहुना महाराष्ट्राला एज्युकेशनला दिशा देण्याचं काम त्यांनी रयतवर सोपवलेलं आहे. तुम्ही काहीतरी याच्यामध्ये प्रयोग करा आणि महाराष्ट्राला त्या सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळं अडचणीच आहे, नो डाऊट अडचणीच आहे तुम्हाला. पण तरीही शिक्षण हे प्रवाही आहे, थांबता कामा नये. ज्या मार्गातून देत आहेत, जसं नदीला भाग घातला की जिथनं जागा मिळेल तसं पाणी पुढे जात जातं, तसंच जिथं आपल्याला अडलेलो आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिथं मिळेल तिथनं जागा घेऊन आपण पुढे जायला आणि पुढे गेलेलो आहे आणि उत्तमपणे यश त्याच्यामध्ये मिळालेलं आहे. पहिल्यांदाच आपल्याला एकंदर आहे. अण्णांना स्मृती असेल किंवा रयत शिक्षण संस्थेसाठी ज्या आपल्या 101 वर्षाच्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्यांनी काम केलेलं आपण विचारही करू शकणार नाही. आपण खूप खूप पुढचं बघतोय. गेल्या 10 वर्षातले कोण कार्यकर्ते आहेत एवढेच आपल्याला माहिती आहे. पण खऱ्या अर्थाने अण्णांच्या काळामध्ये 35 ते 40 लोकांनी कामं केली, आयुष्यभर कामं केली म्हटली तरी त्यांचे ऋण कधीच फिटणार नाहीये तुम्हाला. त्यांच्या नावानं आपण दर 4 ऑक्टोबरला काही पारितोषिके देतो विद्यार्थ्यांना, शिक्षकांना. दुर्दैवाने आपण यावेळी देऊ शकलो नाही, पण त्यांचे ऋण जे आहेत त्या ऋणांना कुठंतरी व्यक्त करण्याची एक संधी आहे.
त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. म्हणून 4 ऑक्टोबर संस्थेनं रयत शिक्षण संस्थेचा वर्धापन साजरा केला. तुम्ही दानू नरवडे बघा, रामभाऊ नरवडे बघा, मुल्लासाहेब बघा, तुम्ही चरित्र वाचली पाहिजे. आणि आता आपण कदाचित आणखी महिन्याभरामध्ये आपण प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचं चरित्र पाठवता येईल, ई फॉर्मॅटमध्ये पाठवते तुम्हाला, की तुम्ही ज्याच्यावर बसलेला आहात, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही शिकलेला आहात, त्याचे पाया कोण आहेत, त्यांनी किती प्रचंड परिश्रम घेतलेले आहे, किती त्रास केले, आयुष्य या रयत शिक्षण संस्थेसाठी या माणसाने वाहून घेतलं. त्यावेळी आज रयत शिक्षण संस्थेचं तुम्हाला चित्र दिसतंय, तुम्हाला कळच दिसतोय रयत शिक्षण संस्था. पण ज्यांनी पायातली त्यांच्यापैकी कोणीही कसलीही अपेक्षा केलेली नाही. आज लाखभर रुपये देणगी द्यायची म्हणतात तर माझी पाठी कुठं लावणार म्हणून पहिला प्रश्न विचारतात. 5 रुपये दिले तर पावती आहे का म्हणून प्रश्न विचारणार. माणसाच्या जगामध्ये त्या काळातल्या माणसाने अण्णांच्या बरोबरीनं त्याग केलेला आणि म्हणूनच अण्णांच्या कामावर त्यांची किती निष्ठा होती हे आपल्याला दिसते. आणि ही सगळी मंडळी वर्ल्ड क्लास माणसे त्या काळातील महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पुढारी त्या काळातले होते. पण या सगळ्यांनी अण्णांचं मोठेपण त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी अण्णांना साथ दिली. आणि म्हणून अण्णांनी जे उभं केलेलं आहे ती आपली जबाबदारी आहोत. आपण फक्त बोई आहोत की पालखी फक्त वाहण्याचं काम आहे, जगन्नाथाचा रथ हा फक्त ओढण्याचं काम आपण करतो आहे. तुम्हाला ते केलं नाही तर महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही. म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सेवक, सर्व कार्यकर्ते यांच्यावर एक मोठं ओझं आहे. तुम्हाला गोव्याच्या पोरांनी सुरातच रडलं पाहिजे आणि रयत शिक्षण संस्थेनं निष्ठेनंच काम केलं पाहिजे हे लक्षात घ्या. आणि हे कसं आहे की सतीचं वाण आहे, उठणार नाही, मापणार नाही आणि हे वाण सोडणार नाही असं पण घेऊनच प्रत्येक रयत शिक्षण संस्थेनं अलिखित ते वसा घेतलेला आहे. हा सगळा तुमच्यात तो आहे. पण जी चेंजेस आहेत तेही आपल्याला या माध्यमातून पुढे न्यायचे आहेत. आणि एक रयत शिक्षण संस्थेची कुठे ना कुठेतरी अण्णा बघत असते माझी संस्था कशी चाललेली आहे. आणि कधी ना कधीतरी जाऊ भेटायला आपण त्यांना थाप मारली पाहिजे आपल्या. हा बरं काम केलं चांगलं म्हणून आहे, पण बरं काम केलं एवढं तरी त्यांच्याकडनं आपण अपेक्षा करूया. म्हणून हुकुम कांबळेंनी रयतची समोर जी आव्हानं सांगितलेली आहेत ही आव्हानं मी तुमच्या समोर आता मी मांडली. ती जी आव्हानं आहेत तुम्हाला कांबळे साहेबांच्या सारखे जे रयत चिंतक अशा हजारो लाखो चिंतक असतात या प्रत्येकानं वाटतं की रयतनं कुठेतरी लीड घ्यावं या सगळ्याच्या मध्ये. आणि नुसतं शिक्षण क्षेत्र नव्हे तर शिक्षण क्षेत्राच्या जोडीला एक सामाजिक क्षेत्र आहे जे अण्णांच्या सुरुवातीच्या हयातीमध्ये त्यांनी सामाजिक क्षेत्रातूनच केले. सत्यशोधक समाज हा अण्णांच्या संपूर्ण पुढच्या कार्याचा पाया आहे म्हटलं तरी चालेल तुम्हाला. आणि ही दोन्ही सामाजिक ही जबाबदारी आहे आणि शैक्षणिक ही जबाबदारी आहे. आणि दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये हातात हात घालून फक्त आणि फक्त अन्य कुणाला अवघड आहे बाकीच्या करणार नाही असं मी म्हणणार नाही. पण अदृश्य ताकद आहे अण्णाचा हात आपल्यामध्ये. आज सुद्धा सांगतो काम करत असताना अनेक वेळा अनेक अडचणी येतात. हे अडचण नाही असं एकही दिवस जात नाही आज काय, पण कुठनं ना कुठनं तरी ती अडचण सुटून जाते. प्रोजेक्ट कोट्यवधी रुपयाचे आणि प्रोजेक्ट उभे करत होतो तुम्हाला. कोण ना कोण तरी येते तुमच्या समोर. तर मी बोलायला बसलो तर दिवस पुरणार नाही एवढे फक्त हे दाते असे जाते की आपण विचारही करू शकणार नाही असे. आणि अशी ही माणसं आहेत तुम्हाला फक्त रयतवर निष्ठा, अण्णांच्या कार्यावर निष्ठा करणारी माणसं. आजही 10 कोटी रुपये देणगी देणाऱ्या माणसांच्या जमिनी आजच पत्र आले मला 2 ठिकाणी 5-5 एकर जमीन द्यायची आहे. रयतनं स्किल डेव्हलपमेंटचं सेंटर उभं करावं. मध्ये आम्हाला हडपसरला 15 कोटी रुपयाची जमीन दिली जाणार होती दुसऱ्या संस्थेला. फक्त अण्णांचं काम सांगितलं जमीन तुम्हाला. पैशाचे प्रश्न येत नाही. चांगल्या कामाला कुठे निधी कमी पडत नाही. कुणी ना कुणीतरी मदतीला आपल्या येतच जात, अडत नाहीये. फक्त करणारा पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने पाहिजे. ज्यावेळी विश्वास असतो तुम्हाला बोलण्यासारखं खूप आहे. अनेक तुम्हाला आठवणी सांगितल्या असत्या, अडचणी तुम्हाला सांगितल्या असत्या. आणि जी माणसं तुमच्याकडे बघत असताना कोणत्या दृष्टीने बघतात तुम्हाला. एक जाताना फक्त छोटीशी गोष्ट सांगतो. एक देशातील नव्हे तर जगातील सगळ्यात मोठी फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे. त्यांचा एक फोन आला की आश्रमशाळेला थोडीशी मदत करायची आहे. भेटू शकाल येतो भेटायला. सुदैवानं मुंबईत होतो.
एक 10 मिनिटं त्यांनी आम्हाला दिली. जगातील मोठी फायनान्शियल इन्स्टिट्यूट. 10 मिनिटांच्या नंतर मी त्यांना माहिती सांगितल्यानंतर थांबा म्हटलेलं. 1 तास चर्चा केली आणि फक्त एकच म्हटलं, आम्ही तुमच्यासाठी 1,35,00,000 देतो आणि एवढं मला सांगा, अशीच मदत आम्हाला बिहारमध्ये करायची, तुम्ही आम्हाला मदत कराल का? सर जस्ट बघा, 1 तासाच्या मुलाखतीमध्ये आपल्याला काय होऊ शकतं, त्या रयतवर किती जणांचा विश्वास असू शकतो. हा विश्वास तुमच्या आमच्यावर आहे, अण्णांच्या जे घालून दिलेला आहे त्याच्यावरचा हा विश्वास आहे आणि तो तसाच आपल्याला टिकवला पाहिजे. ही सगळ्यात मोठी आव्हान आहे, खूप मोठं आव्हान आहे तुम्हाला. आणि त्याच्याबरोबर हे सगळं पुढचं आहे, हे आत्ताचं आहे, आता सांभाळलं आपण, पण याच्याही पेक्षा पुढचं जे आव्हान आहे, 2025च्या नंतरची जी आव्हान आहे, 2030च्या नंतरची आव्हान आहे, ही याच्याही पेक्षा मोठी आव्हान आहे. आणि त्या दृष्टीने पिढी सुद्धा, प्राचार्यांची असू देत, मुख्याध्यापकांची असू देत, प्रशासनाची असू देत, ती पिढी सुद्धा तेवढ्याच ताकदीची व्हायला पाहिजे तुम्हाला. म्हणून रयत एक मोठं कुटुंब आहे. म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आज आपण 38 ठिकाणी काय हे सुरू केलं तुम्हाला. अवघ्या 48 तासाच्या ती उभी राहिली. मला शांतीलाल मुथांचा फोन आला, कसं तुम्ही करू शकला? मला वाटत होतं की महिना 2 महिने तुम्हाला काहीतरी लागतील, पण 48 तासाच्या मध्ये आपण हे उभं करू शकणार फक्त हे रयत आहे. तुम्हाला अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, चांगल्या आहेत, आपण करतो आहोत. परत एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. कांबळे साहेबांचे आभार मानतो. त्यांनी सुद्धा रयत शिक्षण संस्थेचं विस्तारानं समाजाकडनं काय अपेक्षा आहेत, अण्णांनी कसं काम केलेलं आहे, समाज आणखीन अण्णांची त्या काळातली मानसिकता कशी होती, लोकांची ही कशी मानसिकता होती, या सगळ्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. एक छानपैकी रयत शिक्षण संस्थेचे अनालिसिस आमच्या समोर मांडलेलं आहे. त्यांचे मी आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब. अध्यक्षीय मनोगतात माननीय डॉक्टर अनिल पाटील साहेबांनी रयत शिक्षण संस्थेची शैक्षणिक वाटचाल व नव्याने येणाऱ्या शैक्षणिक धोरणात रयत शिक्षण संस्था अग्रणी असणार आहे याचा आढावा घेतला व तसा विश्वास व्यक्त केला. रयत शिक्षण संस्थेचे शिल्पकार ज्ञान महर्षी आदरणीय डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांना प्रथम मी वंदन करतो. रयत शिक्षण संस्थेची स्थापना 4 ऑक्टोबर 1919 रोजी झाली. शतकोत्तर पहिला वर्धापन दिन साजरा करताना विशेष आनंद होत आहे. अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर व सौ मंगलाताई जगताप महिला महाविद्यालय उमरज यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान या विषयावर विशेष व्याख्यान या निमित्ताने आयोजित केले होते. आजचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ लेखक पत्रकार माननीय उत्तम कांबळे साहेब यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. त्याबद्दल मी दोन्ही शाखांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे आदरणीय चेअरमन माननीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्याबद्दल त्यांचेही मी दोन्ही शाखांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. विशेष उपस्थितीमध्ये प्रामुख्याने माननीय ॲडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब, माननीय सौ मीनाताई जगधने, माननीय प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर साहेब, माननीय प्राचार्य डॉक्टर सौ गायकवाड मॅडम, माननीय श्री नागपुरे साहेब, माननीय राम कांडगे साहेब, तसेच माननीय प्राचार्य डॉक्टर आंधळे साहेब, प्राचार्य डॉक्टर डी पाटील साहेब, प्राचार्य डॉक्टर NS गायकवाड साहेब, प्राचार्य बोबडे मॅडम या सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यात. त्याबद्दल त्यांचेही मी विशेष आभार मानतो. महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर KG कानडे व माननीय डॉक्टर संजय कांबळे यांच्या संकल्पनेतून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक संतोष पवार, तांत्रिक सहकार्य करणारे श्री महेश भोर, विशाल कराळे, तसेच ज्यांचा नामोल्लेख राहिला असेल अशा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमास उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, हितचिंतक व विद्यार्थी यांचेही मी मनपूर्वक
आभार मानतो व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय कर्मवीर.